एक 2 मिनिट थांबूया. ऍक्च्युअली 3 वाजलेत जस्ट. बाकीच्यांना पण जॉईन होऊ द्या. ठीक आहे, सुरू करतो मी. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव महेश चोबे. एक्झाम ओरिएंटेड अकॅडमीच्या माध्यमातून आज आपण टॉपर स्टॉक सेशन 2 मध्ये आज आपल्यासाठी एक माझे धुमाळ सर जे स्वतः ASO आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहे. आजचा कार्यक्रम 3 टप्प्यामध्ये होईल. एक पहिली गोष्ट मी सरांची इंट्रोडक्शन करून देईल. सरांची इंट्रोडक्शन खूप थोडीशी वेगळी आहे, जी तुम्हाला हटके वाटेल थोडीशी, पण त्याही सिच्युएशनमध्ये येऊन तुम्ही चांगली एखादी पोस्ट मिळवू शकता. आणि एक इम्प्रेसिव्ह इंट्रोडक्शन किंवा एक इम्प्रेसिव्ह सरांबद्दल तुम्हाला ऐकायला भेटेल. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन होईल. मी सरांना काय क्वेश्चन विचारेल आणि सर त्याचे काय आन्सर देण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही स्वतः सरांना क्वेश्चन विचारू शकता. तर मी सरांची इंट्रोडक्शन करून देतो. सर मूळचे नेलवाड, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथून आहेत. तर बऱ्यापैकी लोकांना वाटायला सुरू होतं की सर पण खेडेगावातले आहेत, मी पण खेडेगावातला आहे. तर खेडेगावातले मुलं पास होताना आपल्याला दिसतात. सरांचं जर एज्युकेशन बॅकग्राऊंड बघितलं तर सरांनी 2011 मध्ये सरांचं 10वी झालं होतं. त्यानंतर सरांनी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं, पण काही गोष्टींमुळं किंवा काही कारणांमुळं सरांना डिप्लोमा करता आला नाही पूर्ण, आणि मध्येच त्यांनी तो डिप्लोमा सोडून दिला आणि सरांनी जॉब करायला सुरुवात केली. त्यानंतर सरांनी 3 ते 4 वर्ष स्वतः जॉब केला. जॉब करत असतानाच सरांनी जे लातूरचं शाहू कॉलेज आहे, जे महाराष्ट्रामधलं एक वन ऑफ द टॉप कॉलेज समजलं जातं, तर तिथून सरांनी एक्सटर्नल टाईप 11वी-12वी केली. आणि त्याच वेळी 11वी-12वी करत असतानाच एक YCM मधून एक क्रायटेरिया असतो की तुमचं जर वय 18 वर्ष पूर्ण असेल आणि तुमची 10वी झालेली असेल तर तुम्ही एक एक्झाम तुम्हाला द्यावी लागते आणि तुम्ही पॅरलली मग ग्रॅज्युएशन पण करू शकता. तर मग सरांनी 11वी-12वी करत असतानाच सरांनी YCM मधून ग्रॅज्युएशन पण केलं. ठीक आहे, म्हणजे एक YCM मधून ग्रॅज्युएट झालेला मुलगा सुद्धा, ज्याचं ॲज सच एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूप जास्त स्ट्रॉंग नव्हतं, अकॅडमिक्स खूप जास्त स्ट्रॉंग नव्हतं, तो व्यक्ती सुद्धा इन फ्युचर आपल्याला दिसतं की खूप चांगला सक्सेसफुल झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सरांनी 2015ला त्यांचं म्हणजे 11वी-12वी आणि त्यांचं ग्रॅज्युएशन हे सोबतच झालं. ठीक आहे, थोडंसं आपल्याला ऐकायला हे वेगळं वाटू शकतं, पण अशाही प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याकडे असू शकतं आणि त्याचं एक चांगलं उदाहरण यमाजी सर आहेत. त्यानंतर सरांनी 2016ला अभ्यासाला सुरुवात केली आणि अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर ओव्हरऑल सगळा आपलं फायनान्शियल बॅकग्राऊंड किंवा इकॉनॉमिक कंडिशन बघून आपण अभ्यास करत असतो. तर सरांनी इनिशियली ठरवलं की आपल्याला PSIच व्हायचंय आणि 2017ला सरांनी पहिल्यांदा परीक्षा दिली आणि सरांना प्रिलिम्सला खूप चांगले मार्क आले, मेन्सला पण खूप चांगले मार्क आले, थोडंसं फिजिकलला कमी मार्क आले आणि सरांचं फक्त 1 मार्कानं PSIची पोस्ट गेली. म्हणजे तुम्ही रिझल्ट चेक करू शकता 2017चा. आणि तो जो धक्का असतो त्या धक्क्यातून खूप लोकांना सावरणं अवघड जातं. पण मी पर्सनली ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी सरांच्या साईडला बसलेलो होतो. त्या मोमेंटला त्या एक 15 मिनिटाचा गॅप सरांनी घेतला असेल, त्यानंतर सरांनी लगेच अभ्यासाला सुरुवात केलेली मी स्वतः पाहिलं होतं. त्यानंतर 2018ची परीक्षा आली. सरांनी थोडंसं स्वतःचा अभ्यास करायचा आहे तो पर्पज चेंज केला आणि त्यांनी राज्यसेवेवरती फोकस केला. 2018ला त्यांचा प्रिलिम्सचा स्कोर खूप चांगला आला आणि त्यांनी मेन्सचा अभ्यास सुरू केला. मी पण पहिल्यांदा मेन्स देत होतो, सर पण पहिल्यांदा मेन्स देत होते. तर मला पर्सनली वाटायचं की यार पहिली मेन्स आहे तर आपलं कसं व्हायचं. तर मला यमाजी सर माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत, पण सर मला म्हणायचे काय नसतं सर, आपण नक्की पास होऊ. आणि 2018 जी सरांची पहिली मेन्स होती, राज्यसेवेची पहिली अभ्यास करून दिलेली प्रिलिम्स होती, त्या वर्षी सरांनी प्रिलिम्स दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला आणि सरांना 524 मार्क पडले. त्या वर्षी तुलनेनं कमी जागा असल्यामुळे सरांची 12 मार्कानं क्लास 2 पोस्ट गेली. तरीही सरांना काय वाटलं नाही. परत सरांचं एक वेगळं, सरांच्या चेहऱ्यावरती हसू होतं आणि सरांनी परत अभ्यास जोमानं सुरुवात केली.
त्याच वर्षी सरांची एओसो प्रिलिम्स पास झाले होते, कंबाईनचे प्रिलिम्स. आणि सरांनी एक वेगळा काय असा अभ्यास न करता फक्त पॉलिटीचा थोडासा पार्ट वेगळा केला आणि सरांनी त्या वर्षी एएसओची पोस्ट काढली. एएसओची पोस्ट काढत असतानाच इन बिटवीन त्या वर्षी सर SID मध्ये सिलेक्ट झाले. त्यानंतर सर फूड इन्स्पेक्टर म्हणून सरांचं सिलेक्शन झालं. त्याच वर्षी सरांचं कर निर्धारक म्हणून सिलेक्शन झालं. म्हणजे फक्त MPSCचा अभ्यास फोकस केलेला विद्यार्थी वेगळं काय अभ्यास न करता सरांनी त्या वर्षी 4 पोस्ट काढल्या. आणि त्याच्या अगोदर सरांची 1 मार्कानं PSIची पोस्ट गेली होती. त्यानंतर 2019 ची खूप मोठी ॲड आली. सर त्यावेळी जॉब पण करत होते आणि सरांनी प्रिलिम्स काढली, मेन्स काढली, सरांनी इंटरव्ह्यू दिला आणि कुठं कुठं काही गोष्टी नियतीला मान्य असतात का नाहीत माहीत नाही. सरांची त्या वर्षी 2 मार्कानं पोस्ट गेली. सरांना इंटरव्ह्यूमध्ये थोडेसे मार्क कमी आले आणि सरांना 518 मार्क पडले आणि 520 मार्काला त्यांचे जे काही कॅटेगरीला पोस्ट होती ती त्यांना मिळू शकली नाही. जर सर इंजिनियर असते तर माईट बी त्यांना इंडस्ट्रियल ऑफिसरची पोस्ट पण मिळू शकले असते. परत मी सरांना त्या दिवशी कॉल केला की अरे 2च मार्कानं पोस्ट गेले तर तुला, तर त्या दिवशी परत एकदा तेवढ्याच हसतमुखाने ते मला बोलले की सर आपण अभ्यास करत राहायचा आणि आपण एक दिवस आपल्याला एवढे मार्क पडतील की कुणालाच तेवढे मार्क पडलेले नव्हते. आणि मग ते मला पर्सनली वाटलं की यार एवढ्या कमी वयामध्ये एवढं मॅच्युअर वाक्य कसं काय एखादा व्यक्ती बोलू शकतो. तर असे एक व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आपल्यासोबत इंटरॅक्ट करणार आहे. स्पेशली मी सरांचं दुसरंच लेक्चर ठेवण्यामागचं रिझन हेच होतं की खूप सारे फेल्युअर बघितल्यानंतर सुद्धा थोडासाही कॉन्फिडन्स कमी न होता, थोडंसंही इकडं तिकडं डायव्हर्ट न होता फक्त आणि फक्त अभ्यासावरती त्यांनी फोकस केला. मी आणि सर एका स्टडी रूम मध्ये अभ्यास करायचो. मला पर्सनली कधीही सर त्यांचे 5 मिनिट कुणासोबत वेगळ्या अभ्यासाव्यतिरिक्त कुठल्या गोष्टीमध्ये वेळ घालवतायत असं कधी वाटलं नाही. कधीही सर कुणासोबत टपरीवरती अर्धा तास चहा प्यायला गेलेत कधी मला जाणवलं नाही. रादर सरांनी त्यांच्या त्या प्रिपरेशनच्या काळामध्ये कधी चहा पिलेला मी पर्सनली बघितला नाही. जर ते प्यायचेच तर ते स्वतः एकटे जाऊन प्यायचे. म्हणजे पर्सनली हे गोष्ट का सांगतोय मी, तर आपण 1-1 तास चहा पिण्यासाठी घालवतो आणि मग जे लोक पास होतात ते लोक ह्या गोष्टीकडे थोडंसं काहीतरी कॉम्प्रोमाइज करतात. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं असतं की सर आमची घरची कंडिशन खूप खराब आहे. मी पर्सनली सरांना बघितलंय, सरांचा एक मित्र सरांना फायनान्शियल हेल्प करायचा आणि त्या बेसिसवरती सरांनी 2-3 वर्ष अभ्यास करून पोस्ट मिळवली. आता ऑलरेडी ते वर्किंग आहेत. सध्या परिस्थितीचा भाऊ करणं त्याला काहीच अर्थ नसतो. पण तुम्हाला हे मी का सांगतोय, तर प्रत्येकाला फायनान्शियल इश्यू असतात, इकॉनॉमिकल कंडिशन खूप लोकांची खराब असते. तरी देखील तुमचा मेन मोटिव्ह हा अभ्यास जर असेल आणि तुम्हाला उठता बसता झोपता फक्त आणि फक्त ती पोस्ट दिसत असेल तर तुम्ही तुमचा बेस्ट देऊ शकता आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्हाला यश मिळू शकतं. भले 1-2 मार्कानं कधी तुमचं यशही जाईल, कधी कधी काही गोष्टी आपल्या पट्ट्यामध्ये येत नाहीत, तरी देखील तेवढ्याच कॉन्फिडेंटली तुम्ही परत एकदा उभं राहायचं असतं आणि परत एकदा सिच्युएशनला फेस करायचं असतं. कारण असं म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण इट्स ओके, एखादं अपयश आलं म्हणून तुम्ही कधी न खचता पुढं चालत राहायचं असतं. तुमचे प्रयत्न तुम्ही सोडायचे नसतात आणि एक दिवस तुम्हाला यश हे नक्की मिळतं. तर अशा ह्या व्यक्तीचं यमाजी धुमाळ सरांचं मी आपल्या एक्झाम ओरिएंटेड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सरांचं स्वागत करतो आणि आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. यमाजी सर. हा सोबे सर बोला. सर. थँक्यू. हा सर. सर तुम्ही थोडंसं तुमचं ओव्हरऑल प्रिपरेशन बद्दल मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. जर काही गोष्टी मिस झाल्या असतील तर तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या प्रकारे एक्झामवरती फोकस केलं, तुमच्या एक्झामचा फोकस काय होता आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा आवाज येतो ना माझा व्यवस्थित? हो सर, एकदम क्लिअर आहात तुम्ही. हा ओके. माझं प्रिपरेशन म्हणजे 2016 पासून वर्धिनीतच चालू झालेलं आहे आणि माझं प्रिपरेशन चालू झाल्यापासून चोबे सरांनी मला पाहिलेलंच आहे आणि त्यांनी माझ्यापेक्षा ते व्यवस्थित मला ओळखतात, मला एवढी खात्री आहे. त्यांनी व्यवस्थित सांगितलंय माझ्याबद्दल. तरी पण मी थोड्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करतो. आपलं टार्गेट अगोदर माझं टार्गेट मी ज्यावेळेस 2016ला सुरुवात केली की माझं टार्गेट नोकरी होतं, म्हणजे कोणतीही नोकरी. म्हणजे आमचे पप्पा मला सारखं म्हणायची बस शेतात नको, तू कोणत्याही फॅन खाली जा, सरकारी फॅन खाली वारं खूप चांगलं असतं आणि लाईफ खूप चांगली जाते. माझं एकच टार्गेट होतं की आपल्याला शेतातलं नको, कोणाचं हे नको, की आपल्याला सरकारी फॅनचं वारं घ्यायचं आणि सरकारी खुर्ची पाहिजे.
सुरुवातीला ते टार्गेट होतं. आणि पहिली म्हणजे कंबाईन दिली त्यावेळेस PSI, STI आणि ESO वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या. त्यामध्ये PSI ला झालं म्हणजे प्री निघालेली होती आणि फोकस होती की बाबा आपण PSI काढूया. आणि त्या दृष्टीने केलं पण भरपूर सगळ्या गोष्टी केल्या, पण काही जुळून आलं नाही. 1 मार्कानं PSI गेली. 1-2 दिवस डिप्रेशन मध्ये जातं माणूस, परंतु मग आपल्याला किती दिवस त्याच गोष्टीत राहणार आहे. मग आपलं आणि पुढे राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, भरपूर एक्झाम होत्या. आणि मी माझ्या रूम मध्ये किंवा इकडे तिकडे खूप बघितलेले होते असे पोरं की बाबा किती तर मी एक्झाम दिलेले, शेवटी 1-1 मार्कानं. आता आपण सगळेजणच पाहिलेलं आहे की MPSC मध्ये 1 मार्क, 2 मार्क, आता माझं 2-2 मार्काने गेलेले आहेत. असं भरपूर उदाहरणं असतात. त्यात मी पण एक सामील झालो होतो PSIच्या वेळेस. मग त्यानंतर मी अभ्यास चालू केला, बाबा आता आपण राज्यसेवा फोकस करूया. मग राज्यसेवेला दिलं. आणि अगोदर 2016ला मला किती CSAT ला 51 आणि GS ला 62 असे मार्क होते. मग मी ठरवलं की आपलं बॅकग्राऊंड तर तसं इंजिनियर नाही, किंवा इंजिनियर सोडा, माझं रेग्युलर एज्युकेशन पण झालेलं नाही की आपण CSAT आणि असं गेलं डायरेक्ट पेपरला आणि आपल्याला 100-150 मार्क आले. असं शक्यच नव्हतं माझ्या बाबतीत तरी. मग मी बेसिक गोष्टीपासून, म्हणजे साधं बेरीज वजाबाकीपासून मी गणित केलेलं आहे सगळं, म्हणजे रिवाइज करणं ते व्यवस्थित बाबा टार्गेट पर्यंत आणण्यासाठी. आणि त्या वर्षी मग ते 18ची एक्झाम होती. 18च्या एक्झामला राज्यसेवेच्या ह्याच्यात 150 मार्क CSAT मध्ये आणि GS मध्ये 125 मार्क, चांगले मार्क आले होते. आणि त्या वर्षी जागा कमी होत्या आणि खूप मेरिट लागणार, 170, 160 असं चालू होतं. आणि चौबे सरांचं पण 270 का 60च्या दरम्यान होते, मला पण 75 आसपास होते. आम्हाला आमचे सिनियर म्हणजे जे मेन्स दिलेले होते ते सांगायचे खूप मेरिट लागणार आहे ह्या वर्षी, खूप जणांना मार्क आहेत, पेपर सोपा आला होता, काही शक्य नाही. आमचं असंच असायचं, जाऊ ते आपलं होईल न होईल, होईल न होईल मध्ये आमचं बसलो आम्ही दोघं पण. परंतु त्यावेळेस आमचा आणखी दुसरा आमच्यामध्ये रुमर्स लोक टाकायला लागले की बाबा पहिल्या मेन्सला कोण पोस्ट काढत नाही, आपलं असं पोस्ट वगैरे काही निघत नाही. मग आम्ही दोघं ट्राय केलं, चला. चोबे सरांनी लावली होती टेस्ट सिरीज XYZ एका इन्स्टिट्यूट मध्ये, त्यांचं पाहून मी पण लावलं. मग आम्ही दोघं टेस्ट सिरीजला जायचं. इतकं आमचा जोश नव्हता की सगळ्यांचं असं म्हणणं होतं की पहिल्या मेन्स मध्ये कोण काढत नसतं, तरी पण आम्ही ट्राय केलं. आणि काही रिडिंग झाल्या पण नव्हत्या काही विषयांच्या, तरी पण माझं इंटरव्ह्यू पर्यंत झालं. त्यानंतर मग इंटरव्ह्यू दिलो आणि 524 10-12 मार्कांनी पोस्ट गेली. इतक्या अपेक्षा पण नव्हत्या आणि ते झालं पण नाही, कारण इतकं फोकस नव्हता. एक सांगतो, प्रत्येकाच्या आता कोणाची पण किती, आता आपल्या किती 200 जागा आहेत राज्यसेवेला. तुमची जर मेन्स आता इतका गॅप आहे ना, मेन्स मध्ये आपल्याला 2-3 महिने भेटणार आहेत, तर इतका जोमानं अभ्यास करा ना, पहिल्या मेन्स मध्ये तुमचं प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू पोस्ट पण भेटून जाऊ शकते. असं शेवटी वाटायला लागतं, अरे आपण थोडा अभ्यास केला असता, लोकांचं नाही ऐकलं असतं ना, तर आपल्याला पद भेटलं असतं, अशी पश्चाताप व्हायला नको. त्यामुळे आता तुम्ही पहिलीच मेन्स आहे, मला पुस्तकं सिलेक्शन मध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा मग माझं होईल का नाही, असल्या ह्या डोक्यातच घालू नका. पेपर सगळ्यांना पहिलाच असतो, ते म्हणजे 2-3 एक्झाम देऊन गेलेला आणि तुम्ही पण सगळे नवीनच पेपर आलेला राहतो, अनसीनच क्वेश्चन असतात सगळ्यांसाठी, ते प्रत्येकाला सेम जाणार असतात. तुम्ही पण तिथंच आहात आणि 2-3 पोस्ट देऊन जाणारा पण तिथंच आहे. जितकी प्रॅक्टिस करा आणि तुम्ही नवीन असं अजिबात म्हणू नका, कारण बॅक इयर क्वेश्चन पेपर इतके आहेत की ते सोडवा आणि त्याच्यातनं तुम्ही जुने व्हा. आणि येणारी परीक्षा तुमच्यासाठी, तुम्ही ओल्ड स्टुडंटच आहात, ह्या हे डोक्यात ठेवूनच जा पेपरला. आणि अजिबात टेन्शन घेऊ नका की पहिल्यामध्ये होते काय, पहिल्यामध्ये होतं, फक्त नंतर सांगायची वेळ येऊ नये की अरे मी केलं असतं तर बरं झालं असतं. हे झालं राज्यसेवेचं बाबतीत. त्यानंतर मग आपल्या कंबाईन परीक्षा तर चालूच होत्या. 2017-18 कमीत कमी एक 11-12 मेन्स दिल्या असतील सगळ्या, ग्रुप सीच्या असेल, STI, PSI, ESO ह्या 3. आणि त्यावेळेस महापरीक्षा एक आलं होतं पोर्टल, त्याच्यामधल्या पण परीक्षा भरायचं मी. आणि असं स्पेशल अभ्यास तेच करतो आणि त्याच्यासाठी जाईन, सिलेबस पाहिजे हे डोक्यात नाही. राज्यसेवा आपला सिलेबस आहे, एवढा मोठा 10-12 पेजेसचा सिलेबस दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं महाराष्ट्र सगळं सगळं कव्हर होतं, सगळे पेपरचं नॉलेज, आणि तेच वाचत राहायचं. बाकी फक्त पेपर आला, टाइम टेबल, आपलं डेट आणि परीक्षा केंद्र आहे तिथे जाऊन पेपर देण्याचे अदर एक्झामसाठी. आणि मग त्याच वर्षी माझ्या कंबाईन मध्ये सगळ्या निघाल्या होत्या आणि 1-2 मार्कांना सगळ्या परीक्षा जात होत्या, कारण माझं इंग्लिश आणि मराठी वीक आहे, कारण फोकस जास्त होत नव्हता त्याच्याकडे, आम्ही जास्त GS कडे फोकस द्यायचं. मग दुसऱ्या ह्या ESO साठी जस्ट काय,
पॉलिटीला थोडं वेगळं अभ्यास केला होता, आणि त्यावेळेस कसं झालं होतं, आता नवीन जे सिलेबस झालेला चेंजेस, की मराठी इंग्लिशचं वेटेज 80 क्वेश्चन केलेत आणि जीएसचे 120 मार्क बनवलेले आहेत. तर त्यानुसार मला मग जीएस मध्ये टोटल जीएस पार्ट पहिल्या पेपर 1 मध्ये 72-73 आणि पेपर 2 मध्ये 74-75 असं म्हणून 145. आणि इतका म्हणजे कॉन्फिडन्स आला होता की रिझल्ट लागण्याच्या अगोदर वाटायचं की आपलं होणार आहे. त्यामध्येच मी 2-3 पेपर असे दिले ते महापरीक्षेचे ते, की ते त्या कॉन्फिडन्सनच निघून गेलेत. म्हणजे येस. तुम्हाला पेपरला कोणत्याही प्री मेन्स कोणत्याही इतके मार्क यायला पाहिजे, ट्राय करा की त्या कॉन्फिडन्सनं बाकी एक्झाम पण होतात, आणि जे पुढची स्टेप असते ना ते अगोदरच तुम्हाला क्लिअर झाल्यासारखी वाटायला लागते. हे आहे. आणि पुस्तकं ठरलेलेच वाचा, जास्त वाचायच्या नादाला जाऊच नका, लिमिटेड सोर्सेस असलेलं बरं असते. आणि माझ्यापेक्षा माझ्या साईडला बसणारे किंवा माझ्या 1-2 चेअर साईडला बसणारे चोबे सर, सगळं मी पुस्तकं त्यांचेच वाचलेले आहेत, त्यांचेच अंडरलाईन केलेलं वाचलेलं आहे. मी असं काही नवीन वाचलेलं नाही. हा माणूस अंडरलाईन करायचा आणि मी वाचत राहायचं, कारण ते वेगवेगळं युपीएससी वगैरे केलेले असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर सोर्सेस असायचे. हे ते मला द्यायचे, इकॉनॉमिक्ससाठी हे वाच, चांगलं आहे. मग वाचून घेतलं. मग हे जॉग्राफी, हे कोणतं तर विजन आय एस बाबा असे त्याच्या नोट्स आहेत, वाचून घे, वाचत राहायचं. परंतु आपले जे मेन सोर्स ठरलेले आहेत, बाबा मला मराठी, माझं मराठीमधून चांगलं आहे, सौदी एकच पुस्तक, किंवा शालेय पुस्तकातनं माझा भूगोल होतो तर ते ठेवायचं. हे दिलेलं एक्स्ट्रा म्हणजे आपल्याला कधी कधी बोर होतं तेच पुस्तक वाचून, परंतु आपला मेन सोर्स तोच ठेवायचा. ऍडिशनली अभ्यास झाल्यानंतर आपल्याला थोडं कमी पडते, बाबा 1-2 मार्कानं जातात आपली पोस्ट, त्यावेळेस आपण ऍडिशनल केलं पाहिजे, की ना की सुरुवातीलाच ऍडिशनल करत बसायचं. ह्या म्हणजे एकाच पेपरसाठी 10-10 पुस्तकापेक्षा अगोदर एक पुस्तकं वाचून कव्हर केलं पाहिजे सगळं सिलेबस, आणि नंतर बाबा तुम्ही थोडं थोडं ऍड करा त्यामध्ये. हे महत्वाचं येतं. बाकी चोबे सर तुम्ही विचारा, म्हणजे मला जास्त ओके. व्यवस्थित सांगता येईल. म्हणजे सर काय म्हणतात बघा, की तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये आलाय, तुमचं अकॅडमिक्स कसं होतं, हे ह्या क्षेत्रामध्ये जास्त मॅटर करत नाही. फक्त मॅटर काय करतं, की तुम्ही इथं आल्यानंतर तुमचा बेस्ट किती देताय. पहिली गोष्ट ही सांगितली सरांनी. दुसरी गोष्ट महत्वाची सांगितली, की तुमचा अटेम्प्ट किती आहे हे जास्त मॅटर करत नाही. जर तो जसं तुम्ही अटेम्प्ट देताय तो तुमचा बेस्ट अटेम्प्ट असणं गरजेचं. आणि तिसरी गोष्ट सरांनी सांगितली, की सरांचा फोकस हा प्युअरली राज्यसेवा होता, आणि बाय डिफॉल्ट राज्यसेवेचा अभ्यास करून सरांनी 3-4 पोस्ट मिळवल्या. आणि सरांना फेल्युअर पण आलं होतं. टिल ते फेल्युअर त्यांनी जास्त काळासाठी सोबत न ठेवता पुढे काय करायचंय त्याच्यावरती फोकस केला. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे जर फेल्युअर जर येत असलं तरी तुम्ही परत एकदा तेवढ्याच जोशानं अभ्यास करायला सुरुवात करणं अपेक्षित असतं. ठीक आहे. तर ह्या 3-4 गोष्टी सरांनी सांगितल्या. सरांना माझा पुढचा प्रश्न आहे, की तुम्ही वेगळं प्रिपरेशन करत नव्हता, तुम्ही कंबाईनची एक्झाम दिली आणि त्यानंतर तुम्ही राज्यसेवेची मेन्सच प्रिपरेशन करत होता, मी जवळून पाहिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही एएसओचं एक्झाम दिली आणि तुम्हाला पोस्ट पण मिळाली. तर तुम्ही काय आपले विद्यार्थी आता कंबाईनचा अभ्यास करणार आहेत आणि सध्या अप्रोचिंग एक्झाम पण कंबाईन आहे. तर कंबाईनच्या प्रिपरेशनसाठी कुठला असा पार्ट आहे की जो आता अजून कुठल्याही आयोगाच्या डेट्स आलेल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना आता कंबाईनचा अभ्यास आणि कंबाईनच्या काय PSI STI ASO ह्या 3 मेन्स असतात. तर प्रत्येकाचं ठरलेलं असतं की मला PSI व्हायचं किंवा मला ASO व्हायचं किंवा मला STI व्हायचं. तर तर कंबाईनचं प्रिलिम्स आणि ASO मेन्स याचं कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे याच्याबद्दल आम्हाला सांगा. आता सध्या डेट तर आलेली नाही आपल्याला, कंबाईन कधी होईल, कोण म्हणतं सप्टेंबर वगैरे, XYZ जे असं सांगितलं ते. डेट येईपर्यंत, म्हणजे तुमची कंबाईनची डेट येईपर्यंत तुम्ही पूर्ण फोकस राज्यसेवेच्या सिलेबसला असलं पाहिजे. कारण सांगतो, कारण कंबाईनचे जे मेन्स वगैरे आहेत ना PSI STI साठी, तर राज्यसेवेचे भले मोठे म्हणजे 3-3, 4-4 पेजेसचे एका सब्जेक्ट, म्हणजे एका पेपरचे, GS3चं घ्या 2 पेजेसचा सिलेबस आहे. म्हणजे तो सिलेबस फोकस करून अभ्यास करताना, आणि त्यानंतर तुलनेनं म्हणजे एएसओचा मेन्सचा फक्त 8 टॉपिक आहेत, ते पण छोटे छोटे टॉपिक. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, इतके छोटे वाटायला लागतात ना मेन्स. म्हणजे राज्यसेवा मेन्सचा अभ्यास केल्यानंतर बाकी एएसओ वगैरे मेन्स असं वाटायला लागतात, अरे मी 2 दिवसामध्ये रिवाइज होऊन जाईल माझं सगळी मेन्स जीएसचा. फोकस आपला असा असला पाहिजे की बाबा मी आता जोपर्यंत डेट येत नाही कंबाईन प्रीची, तोपर्यंत माझा पूर्ण पूर्ण फोकस राज्यसेवेच्या मेन्सचा अभ्यास असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग ते सिलेबस रिवाइज करणं, नोट्स काढणं, ह्याच्यावर फोकस असला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमची डेट येईल
त्यावेळेस तुम्ही मग महाराष्ट्र जास्त फोकस करून प्रीचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर बाय डिफॉल्ट तुमचं मेन्सचा अभ्यास होणारच आहे, कारण तुम्ही राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करताय. ह्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही पूर्ण टार्गेट एक एक पॉइंट कव्हर केला पाहिजे मेन्सचा, राज्यसेवा मेन्सचा पूर्ण. आणखी काही? ठीक आहे, म्हणजे सरांचं म्हणणं आहे की तुम्ही राज्यसेवेचा पूर्ण अभ्यास करा आणि ज्या दिवशी डेट येईल त्या दिवशी जे काही वेगळे सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल आपलं सायन्स असेल किंवा करंटचा भाग असेल किंवा मॅथ्स रिझनिंग असेल, हे 3 फक्त विषय वेगळे राहतात. अदरवाईज हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे 4ही विषय तुम्हाला मेन्सला असतात, तुमच्या प्रिलिम्सला पण असतात आणि सोबत मराठी इंग्लिश पण असते, जे सगळीकडेच राहतं, सगळ्या मेन्सला राहतं. तर जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि मराठी इंग्लिशचा पार्ट त्याच्यावरती हँड मिळवणं खूप गरजेचं. आणि ज्या दिवशी डेट बरोबर. येईल त्या दिवशी तुम्ही सायन्स, करंट आणि म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंगचा पार्ट करू शकता. डेट पर्यंत, म्हणजे कंबाईनचे डेट येत नाही ना तोपर्यंत राज्यसेवा पूर्ण अभ्यास करा व्यवस्थित. आणि डेट आल्यानंतर आपल्याला कमीत कमी 30, 35 किंवा 40 दिवस भेटतातच. येस, इतके तर गॅप ठेवूनच एक्झाम डिक्लेअर होणार आहे. त्यावेळेस मग आपला ऑलरेडी अभ्यास झालेला असतो, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्र भूगोल, अर्थशास्त्राचा अभ्यास झालेला. राहिलेला विषय असतो करंट. करंट काय लिमिटेडच येतं, कंबाईनला ठरलेले 1 वर्ड असतात. आणि त्याच्यानंतर मॅथ, रिझनिंग तुमचं चांगलंच असतं, कारण ऑलरेडी तुम्ही सीसॅट वगैरे चांगला क्लिअर केलेला आहे. राहतो सायन्सचा प्रश्न. सायन्स पण तुम्ही वाचता, 8वी 9वी वाचलेलंच आहे आता राज्यसेवेच्या प्रीला. तर मग तुम्हाला फक्त रिवाईज करायचं. आणि कंबाईनला कसं पेपर सोडवणं म्हणजे तिथं काय राज्यसेवेसारखं असं कन्सेप्च्युअल काहीच नाही. पूर्ण तुमचं जितकं म्हणजे पाठांतर किंवा इन्फॉर्मेशन तुमच्याकडे किती आहे ते चेक केल्यासारखं आहे कंबाईनची एक्झाम. म्हणजे तुम्हाला 100 क्वेश्चन 1 तासामध्ये सोडवायचे आहेत, इतकी स्पीड लागते की तुम्ही विचारच करू शकत नाही. जर मी फॉर एक्झाम्पल माझं म्हणजे सूत्र सांगतो की कंबाईनच्या प्रीचं आणि मेन्स दोघांकडे पण 1-1 तासाचंच आहे. पेपर सोडवताना मी पेपरवरती पेननं म्हणजे टिक सुद्धा करत नव्हतो, कारण त्यासाठी तुम्हाला वेळच भेटणार नाही. एक एक टिक साठी जर तुमचे 2-3 जर सेकंद गेले ना, तर 100 प्रश्नासाठी तुमच्या 200 ते 250 सेकंद जाणार आहेत. म्हणजे तुमचे 3 ते 4 मिनिट त्या म्हणजे टिक करण्यामध्ये, पेपरवरती टिक करण्यात. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेवर पण टिक करताय 2-3 सेकंद, म्हणजे तिथले 2-3 मिनिट आणि पेपरवर गोल करण्याचे 4-5 मिनिट, असे 7-8 मिनिट तुम्ही इथंच म्हणजे लागणार आहे तुम्हाला गोल करण्याचे. मग तुम्ही ते 2 ते 3 मिनिट वाचवू शकता, जे तुम्ही क्वेश्चन पेपरवर टिक करणार आहात डायरेक्ट. आणि पेपर सोडवताना खूप स्पीड लागते, तिच्याशिवाय तुम्ही कंबाईनची एक्झाम पासच होऊ शकत नाही. तुमचे 100 क्वेश्चन प्रत्येक वाचून झालेला पाहिजे. आणि आठवण्याचा तर प्रश्नच नसतो, आठवताच येत नाही तुम्हाला, आठवायला वेळच नाही कंबाईन मध्ये. तुम्हाला डायरेक्ट पाठ असलं पाहिजे किंवा मग इन्स्टंट तुम्ही उत्तर वाटते 2 आणि 3 पैकी 3 लिहून या. अजिबात विचार करत बसू नका. कंबाईनला खूप फास्ट स्पीड पाहिजे. आणि तुमचे पहिले जीएसचे जे 85 क्वेश्चन असतात ते 45 मिनिटामध्ये झालेले पाहिजेत. आणि त्यानंतर जे तुमचे 10 ते 12 मिनिट उरतील त्याच्यासाठी, त्यानंतर तुम्ही ते 15 क्वेश्चन जे मॅथ रिजनिंगचे आहेत त्यासाठी तुम्ही 12-13 मिनिट देऊ शकता. त्यानंतर आपले ते परीक्षा घेणारे आपण लिहायला, साईन करायला हे वेळ जातो. कारण 1-1 मिनिट तुम्हाला खूप महत्वाचं असते कंबाईनच्या पेपरमध्ये, कारण प्रीला पण तुम्हाला 1 तास 100 क्वेश्चन आहेत, मेन्सला पण 1 तास 100 क्वेश्चन आहेत. त्यामुळे स्पीड खूप आणि कन्सेप्च्युअल पार्ट कमी असतो, त्यामुळे तुम्ही स्पीड मेंटेन करू शकता. त्यासाठी तुम्हाला रिडिंग फास्ट पाहिजे आणि तुमचं वाचन जितकं रिवाईज झालेलं असेल पुस्तकं, लिमिटेड सोर्सेस मधनं कंबाईनला प्रश्न येतात आणि जे अननोन असतात तुम्ही ते सोडवू शकता. आणि त्याचं आपल्याला कंबाईनला पास व्हायचं म्हणल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचा अटेम्प्ट पण 90+, 95+ पण पाहिजेच. कारण 1-2 क्वेश्चन सोडून आले तर चालतात जे आपण कधी वाचलेलेच नाही, परंतु आपला नॉर्मली अटेम्प्ट 95+ लागतोच. त्याशिवाय कंबाईन तुम्ही म्हणजे शुअर माझं पहिल्याच की मध्ये निघाल्यासारखं असं वाटणार नाही. बाकी शोभे सर तुम्ही. बरोबर, म्हणजे तुमचा अटेम्प्ट जास्त असायला पाहिजे. आणि अटेम्प्ट वाढवण्यासाठी 2-3 गोष्टी सरांनी सांगितल्या. एक, कुठलीही मार्किंग पेपरवरती करायची नाही, क्वेश्चन वाचायचा, जास्त विचार नाही करायचा आणि डायरेक्ट बबल करून यायचं. ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. त्यानंतर सर असा कुठला भाग आहे की जो कंबाईनला पण आहे आणि एएसओ प्रिलिम्सला, एएसओ मेन्सला पण आहे, तो आत्ताच आपण कसा प्रिपेअर करायला पाहिजे? आता मेन्सचा जर विचार केला तर मराठी इंग्लिश सगळ्यात महत्वाचं. आणि मराठी इंग्लिश शिवाय तुम्ही म्हणजे राज्यसेवेत क्लास 1 काढू शकत नाही आणि कंबाईन मधली कोणतेच पद काढू शकत नाही जर तुमचं मराठी आणि इंग्लिश स्ट्रॉंग नसेल तर. कारण मराठी तुम्हाला सगळ्यालाच येतं, सोपं आहे. आणि तुम्ही फोकस केलं पाहिजे इंग्लिशवरती सध्या.
म्हणजे मेन्सच्या प्रिपरेशनच्या वेळेस इंग्लिशचं तुम्ही ग्रामर करू शकता. ज्यांचं ग्रामर एखादा क्लास वगैरे केलाय ते रिवाइज करा, किंवा क्लास केलेला नसेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचा. आणि जर व्होकॅब्युलरी करायचं असेल तुम्ही पालनसुरी मधली करून घ्या. कारण ह्या काळामध्ये तुम्ही इंग्लिश जर स्ट्रॉंग करून ठेवलात तर तुमचे 30 मार्क कंबाईनच्या मेन्स मधले आणि इकडे 50 मार्क तुमचे एकदम चांगले कव्हर होतात. आणि इथं स्कोरिंग करायचा विषय आहे, जिथं तुमचे 2-2, 3-3 मार्क जर इंग्लिशमध्ये वाढले तर तुम्ही कमीत कमी 100-150 मुलांना पुढे जाता. कारण इंग्लिश मधले मार्क लवकर वाढत नाहीत, हे एक महत्वाचं आहे. आणि त्यासोबत मराठी पण आहे की तुम्ही बोर होते त्यावेळेस रिवाइज करा. इकडे 50 मार्काला कंबाईन मध्ये आहे, तिकडे पण 50 मार्काला राज्यसेवेमध्ये आहे. तर एवढं मोठं वेटेज याला 50-50 मार्क, इंग्लिशला 30-50 मार्क आहेत. तर जास्तीत जास्त यांचं म्हणजे 1-2 तास तरी केला तरी पण चालेल, कारण बेस्ट आहे आणि स्कोरिंग विषय आहेत. अनलिमिटेड सोर्सेस मधून येतात. जर तुमच्या एकदा कमांड आली तर आउट ऑफ मार्क येतात. 1-2 जे आयोग कॅन्सल करेल तेच कॅन्सल होतील, कारण हे तुमचे स्कोरिंग आहेत. त्यासोबत मग तुम्ही बाबा आरटीआय ऍक्ट आहे, लोकसेवा हक्क अधिनियम, हे राज्यसेवेला पण आहे, कंबाईनला पण आहे. आणि त्यासोबत महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, हे सगळे विषय तर सगळीकडेच कॉमन आहेत. परंतु इंग्लिश मराठी ह्याच्यावर जास्त टार्गेट ठेवा, की कारण तुम्हाला जे म्हणजे प्रत्येक मेन्सला सगळ्यात महत्वाचे पार्ट आहेत, जे सगळ्यात मोठा गॅप पाडू शकतात आपल्यात, आणि जे थोड्या 1-2 मार्कानं नापास आपण म्हणजे कट ऑफच्या खाली येऊ शकतो, आणि कट ऑफच्या डायरेक्टच वरती आहे बाबा मी आता म्हणजे शुअर पासच आहे मी, हे तुमचं मराठी इंग्लिश ठरवू शकतं. आणि ते तुम्ही स्ट्रॉंग करा. आता वेळ आहे आणि मजेशीर आहे. जे आता कोणत्याही भरती येतील, आता शासन काही जणांचे आर्थिक प्रॉब्लेम असू शकतात, शासन 80,000 जागा काढणारे, कोणतं 32,000 जागा काढणारे, त्यावेळेस एखादी पद भेटून जाते. आणि बाकीचे पण खूप पद आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. बाकी विषय तर तुमचे बाकी कव्हरच होणार आहेत जीएस मध्ये, फक्त मराठी इंग्लिशला तुम्ही जास्त टार्गेट करा. हा चलो. बरोबर. सर पुढचा क्वेश्चन आहे माझा. आता काही लोकांचे मार्क्स कम राज्यसेवेची प्रिलिम झालेले, काही लोकांचे मार्क असे आहेत की ते पास पण होऊ शकतात असं वाटतंय, आणि कधी कधी त्यांना वाटतं की यार आपण फेल पण होऊ शकतो. म्हणजे आज वाटतं त्यांना की यार मी पास होऊ शकतो, उद्या वाटतं आपण फेल होऊ शकतो. मग नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी राज्यसेवा मेन्सचाच अभ्यास करायला पाहिजे, की त्यांनी कंबाईंड प्रिलिम्स वरती खूप चांगला फोकस करायला पाहिजे? आता जे कट ऑफ बाउंड्रीवर असतात ना त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. कारण येस. जे बाउंड्रीवर असणारे असतात ना तेच जास्तीत जास्त पास होतात पोरं. कारण माझा येसोचा स्वतःचा अनुभव आहे की मला 51 मार्क होते कंबाईनच्या प्रीला, आणि त्यावेळेस मी बाउंड्रीवर पास झालेलो होतो. आणि अगोदरच्या ज्या माझ्या मेन्स असायच्या ना, ते आपलं मेरिट लागायचं 52, 53, 54, आणि मला मार्क असायचे 62, 65 असे कंबाईनला. आणि त्यावेळेस मी 1-2 मार्क म्हणजे आपलं होणार आहे आणि इझी घ्यायचं ना, अभ्यास करायचं नाही. परंतु तुम्ही बाउंड्रीवर आहात कट ऑफच्या, तर तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास करणारा पार्ट आहे. कारण आपण झालो तर आपलं लक खूप भारी असणार आहे, हे डोक्यात ठेवा. तुम्ही इन ना, काय प्रीला काय पाहिजे की फक्त त्या बाउंड्रीच्या पुढे जायचं आहे. मग ते 10 मार्काने असो, 1 मार्काने असो, किंवा त्याच टप्प्यावर पण असा तुम्ही इन घ्यालात ना तर शेवटपर्यंत घ्या आणि पोस्ट पण काढा, हे सगळ्यात जास्त आहे. आणि कंबाईनचे आणखी नोटिफिकेशन आलेलं नाही, तुम्ही त्याच्या म्हणजे डोक्यातच घेऊ नका कंबाईन येणार आहे मी देईन, ते नाही. तुम्ही राज्यसेवा पास होणार आहात, ते कितीही असो, मग ते 200 मार्क असो, 190 असो, 185 असो, 195, प्रत्येक जण पास होणार आहे असं डोक्यात ठेवा आणि अभ्यास करा. कारण राज्यसेवेचा अभ्यास असं पूर्ण एमपीएससीचा म्हणजे टॉपचा अभ्यास आहे. त्यानंतर मग खाली फाटे फोडलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षेसाठी, आणि त्यातलं एक पॉईंट बाहेर काढून तुम्हाला दिलेला आहे की बाबा तुम्ही जास्तीत जास्त टार्गेट राज्यसेवा मेन्सला करा. आणि त्यानंतर तुमचं कंबाईन आल्यानंतर तुम्हाला खूप इझी वाटून जाईल. आणि जे तुम्ही राज्यसेवेचा केलात ना तर तुम्हाला कंबाईन फोकस करून जर 50-55 मार्क येणार होते, आणि तुम्ही राज्यसेवा फोकस करून राज्यसेवेचा अभ्यास करून इतका डीप, तर तुम्ही कंबाईनचा पेपर दिलात ना तुम्हाला नॉर्मली 60+ जाणार आहे. तुम्ही नॉर्मली 60+ जाणार आहात जर तुमचा राज्यसेवेचा स्ट्रॉंग अभ्यास झालेला असेल तर. त्यामुळे तुम्हाला कंबाईनची चिंता करायची गरजच नाही. म्हणजे सरांचं म्हणणं आहे बघा, सर परत परत सांगता की तुम्ही फोकस तुमचा राज्यसेवा करा, बाय डिफॉल्ट तुमच्या ह्या बाकीच्या परीक्षा पास होऊन जाल. आणि तुम्ही जर मागच्या 2-3 वर्षाचे रिझल्ट बघितले, जे मुलं राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देतात तेच मुलं एसओ एसटीआयच्या परीक्षा पास होतात. का होतं असं? तर त्यांचा अभ्यासाचा आवाका मोठा असतो, आणि मग ह्या बाकीच्या एक्झाम त्यांना काय जास्त मोठ्या वाटत नाहीत. आणि तुम्ही तुमचा फोकसच फक्त कंबाईन असेल
तर तुमचा अभ्यासाचा आवाका कमी राहतो. मग जे क्वेश्चन तुमच्या अभ्यासाच्या बाहेर जातात ते तुम्हाला सुटत नाहीत. ठीक आहे. सरांचा अप्रोच एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे. तर तो अप्रोच तुम्ही इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, सर मग एएसओच्या पेपरसाठी तुम्ही वेगळं असं काय केलं, जो असा वेगळा भाग होता तुम्हाला वाटलं की जो आपण राज्यसेवेमध्ये कव्हर करत नव्हतो, पण एक वेगळा भाग तुम्हाला असं वाटलं की तो करणं अपेक्षित आहे एएसओ मेनसाठी? हम्म. आता राज्यसेवा मी ऑलरेडी 2018ची दिलेली होती आणि त्यावेळेस एएसओ मेन्स पण दिले. थोडा तुम्ही पेपर म्हणजे राज्यसेवाचे म्हणजे GS2 चे पेपर काढून, आपलं कसं आहे मेन्स मध्ये जास्तीत जास्त मार्क 55 मार्क हे पॉलिटीला आहेत एएसओच्या, आणि मराठी इंग्लिश तर पहिला पेपर सगळ्यांना समानच असणार आहे. एएसओ मध्ये GS2 चा जो पेपर आहे त्यामधले 55 मार्क हे राज्यघटनेवर आहेत, आणि त्यातला 15 मार्क बुद्धिमत्ता, 10 म्हणजे 10 मार्क इतिहास, 10 मार्क भूगोल आणि अर्थशास्त्राला 10 मार्क आहेत. जे 55 मार्क आहेत ना राज्यघटनेचे ते, आणि जे आपले राज्यसेवेचे GS2 चे पेपर आहेत त्याच्यातले थोडं तुलना वेगळी पडते बरं का. म्हणजे कसं आहे, तुम्हाला जर तुम्ही पंचायत राजचे जर क्वेश्चन बघितलात राज्यसेवेचे, तर ते समिती, त्या समितीचे काय रिकमेंडेशन्स होते त्यावरती प्रश्न येतात, किंवा एखादं म्हणजे सरपंचाला काढण्याची प्रोसिजर, समित्यांचे जोड्या लावा, जास्तीत जास्त समित्यावर टार्गेट असतं की त्यांचे रिकमेंडेशन आणि प्रोसिजर वगैरे आपल्याला विचारतात पंचायत राजचे. आपल्याला एएसओ ला 10 प्रश्न असतात पंचायत राजवर, आणि त्यामध्ये प्रश्न एकदम सोपे असतात, म्हणजे वन लाईनर प्रश्न जास्त असतात. तर तुम्हाला जास्त पाठांतर लागतं की पंचायत समितीचे सदस्यांचा कार्यकाळ किंवा तिथल्या सभापतींचा कार्यकाळ, असे कार्यकाळ किंवा काढण्याच्या पद्धती, अपील करण्याची, किंवा सदस्य कोणत्या पंचायत समितीमध्ये किती असतात, जिल्हा परिषदमध्ये किती, महानगरपालिकेमध्ये किती, त्याचे जे वन वर्ड असतात ना प्रश्न ते जास्त येतात एएसओ ला, म्हणजे मी पाहिलेलं सगळं. आणि राज्यघटनेचे जे क्वेश्चन आहेत राज्यसेवेला जास्त कन्सेप्च्युअल असतात. त्या मानाने तुमचा जर राज्यसेवेचा इतका चांगला अभ्यास झालेला असेल GS2 चा, तर तुमचे जे एएसओ ला येणार आहेत कन्सेप्च्युअल प्रश्न, की न्याय मंडळाचे काही वेगवेगळे असतील, प्रोसिजर असेल निवडण्याची काढण्याची, हे तुम्हाला येणारच आहे. फक्त तुम्हाला थोडं पाठांतर करावं लागेल एएसओच्या वेळेस, कारण कलमांच्या जोड्या लावणं, डायरेक्ट कलम विचारणं, एखादं विशिष्ट आता बाबा पंतप्रधानांचा क्रम, त्यांचं साल, हे एएसओच्या मेन्स मध्ये विचारतात. आणि जास्तीत जास्त विधान परिषद आणि विधानसभा याच्याबद्दल आणि स्टेट बद्दल जास्त क्वेश्चन असतात एएसओच्या वेळेस. मग ते तुम्ही इकडे जास्त लक्ष द्यायचं. जे पास झाल्यानंतर आपल्याला तुम्ही फक्त थोडं पाठांतर वाढवायचं, जास्त नाही, कारण तुमचा एकदम चांगला अभ्यास झालेला असतो राज्यघटनेचा राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून, आणि तुम्हाला फक्त पाठांतर थोडं वाढवायचं, आणि ते पण ठरलेल्या गोष्टींचं, पंचायत राज आणि कलम, आणि जास्त थोडं राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्री केव्हा झालेले होते, काही धोरण, हेच चेंजेस आहेत. आणि बाकीचं तुमचं चांगला अभ्यास झालेलाच आहे राज्यसेवेचा, तुम्ही असं आपण ग्राह्य धरूया. आणि महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास याचं पण तसंच असतं. तुम्हाला इकडं म्हणजे राज्यसेवेमध्ये एकदम थोडं डिटेल किंवा लेंदी प्रश्न असतात, आणि मेन्सच्या वेळेस कंबाईनच्या तुम्हाला वन लाईनर, जास्तीत जास्त जोड्या लावा यावर फोकस असतो. कारण वेळेची मर्यादा तुलना केली असता तुम्हाला सोपेच प्रश्न द्यावे लागतात कंबाईनला. मग तुम्हाला जास्तीत जास्त पाठांतर म्हणजे प्री पास तुमची कंबाईन झाली ना, थोडं पाठांतरावर लक्ष द्यायचं मेन्सच्या वेळेस, की आपलं म्हणजे ट्रिक बनवणे, जोड्या लावायच्या, तर त्यावेळेस तुम्हाला ट्रिक फायदा पडतात तुमच्या. मग हे नकाशाचं चांगलं वाचन भूगोलाच्या बाबतीत, आणि समाज सुधारकांचं चांगलं हे इतिहासाच्या बाबतीत, आणि राज्यघटनेचं तर तुम्हाला सांगितलं की थोडं नंबरिंग आणि इसवी सन, त्यानंतर कलम, पंचायत राज मधले पण नंबर सिस्टीम, ह्याच्यावर थोडं जास्त येतात. म्हणजे 55 पैकी एक 25 क्वेश्चन पर्यंत असं येतं. हे थोडं वेगळं करावं लागतं. बाकीच्या गोष्टी तुमच्या तर म्हणजे राज्यसेवेला झालेलेच असतात. मी शेवटी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की राज्यसेवेला तुमचं झालेलंच आहे. फक्त मेन्सच्या वेळेस 1 महिना अगोदर तुम्ही गत वर्षाचे प्रश्न बघायचे, आणि त्यानुसार थोडं तुमचा अभ्यासाचा दृष्टिकोन थोडा चेंज करायचा, कारण कंबाईनला काय पाहिजे ते पाहून तुम्ही चेंजेस करायचे. बाकी तुमचा चांगला अभ्यास झालेला आहेच असं ग्राह्य धरूया आपण, आणि ते प्लस मध्ये तुमची एक स्पीड मेंटेन करायची. राज्यसेवेला तुम्हाला स्पीड थोडी कमी लागते, आणि कंबाईनला जास्तीत जास्त स्पीड आणि तुमचं आठवणं हे 2 महत्वाचे आहेत. ओके सर. ओके. हा सर, पुढचा प्रश्न आहे,
काही लोकांचं कन्फ्युजन असतं की यार PSI चा अभ्यास करू का ASO चा करू का STI चा करू. PSI चे जास्त जागा असतात पण तिथं पळायला जावं लागतं किंवा आता काय तर त्याच्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आपल्याला आढळते. तर मग तुम्ही ते कसं चॅलेंज सिलेक्ट केलं की नाही बाबा मला, आणि आदल्या वर्षी तर तुमची एकच मार्काने PSI गेली होती, परत तुम्ही PSI चा अभ्यास का केला नाही? हा, एक सांगतो की मी ज्यावेळेस एसओ झालोय ना त्यावेळेस PSI पण पास झाली होती आणि मला 145 मार्क होते आणि मी जस्ट ग्राउंड केलं असतं तरी पण PSI झालो असतो. पण मी नाही प्रेफर केला. आता तुम्हाला सुरुवातीला असं असतं प्रत्येकाच्या वेळेस की जॉब आणि टार्गेट वगैरे, की आपला जॉबला कोणता तरी पाहिजे आणि ज्यांना आवड आहे ना त्यांनीच PSI करावी. ज्यांना म्हणजे जस्ट जॉब पाहिजे आणि एसओ पण होते STI पण होते, तुमचा अभ्यास थोडा चांगला आहे ना, तर तुम्ही फोकस करा एसओ STI मध्ये आणि राज्यसेवेवर जास्त फोकस करा. आणि ज्यांना खूपच आवड आहे म्हणजे वर्दी पाहिजे असं जर जास्त आवड असणारेच ते PSIच्या फील्डमध्ये जा, कारण जॉब प्रोफाईल थोडी हटके आहे. 12-14 तास तुम्हाला काम करावं लागतं आणि ते वयाच्या 58-60 वर्षापर्यंत तितकं करायला पाहिजे. आणि ते तुम्हाला आवड असली तर तुम्ही न्याय देऊ शकता आणि सुखी पण राहू शकता. हे एक कारण आहे त्याच्यामध्ये. आणि पुढचं की बाबा फोकस करते वेळेस असं आहे की एसओ STI PSI आणि ज्याला टार्गेटच आहे सगळ्या परीक्षा काढायचा, तर पहिला पेपर तर प्रत्येकाला सेमच आहे. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये जितके चांगले मार्क येतील त्यावर डिपेंड आहे तुम्हाला त्या कंबाईन मध्ये किती म्हणजे पोस्ट भेटणार आहेत, की एसओ ला पण STI ला पण PSI ला पण तुम्ही. तर तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे इंग्लिश आणि मराठी, म्हणजे सामान्य ज्ञान दिलेलं आहे. पहिला पेपर चांगला तर 100 पैकी तुमचे कमीत कमी 75-80 प्रश्न बरोबर येण्याचं तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही टार्गेट ठेवा की तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर STI टार्गेट ठेवा जास्त. कारण सेल्स टॅक्स मध्ये खूप सुट्ट्या वगैरे भरपूर असतात आणि राज्यसेवेला तुम्ही खूप वेळ देऊ शकता. आणि तुम्ही सुट्ट्यानंतर म्हणजे तुम्ही सुट्ट्या घेऊन 1-2 महिने गेलात आणि वापस जॉईन केलात तरी पण तुमच्यावर इन्क्वायरी नसते. मेडिकल बोर्डाकडे तुम्हाला घेऊन जात नाहीत, काय नाही, तुम्हाला म्हणजे लवकर जॉईन करून घेतले जातात. त्यामुळे थोडं एसओला असं आहे की तुम्हाला डेस्क तुमचा, की तुम्हाला कोणता डेस्क दिला जातो आणि त्या डेस्कला किती काम आहे, तुमचं डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंटचे ते आस्थापना लोक, ह्या सगळ्यावर डिपेंड असतं. आणि इथं तुम्हाला म्हणजे 1 महिन्याच्या वरती सुट्ट्या म्हणलं की थोडं देत नाहीत लोक. तर तुम्ही टार्गेट जास्तीत जास्त STI ठेवा, त्यानंतर एसओ, आणि ज्यांना खूपच आवड आहे त्यांनी PSI ठेवा. कारण आवड असेल ना तिथं काम करायला अजिबात म्हणजे तुम्हाला बर्डन वाटणार नाही. एकदम आनंदाने तुम्ही काम कराल आणि न्याय पण द्याल त्या पदाला. हेच आहे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आणि एसओ असं आहे, एसओचं आणखी एक तुम्हाला फायदा आहे की तुमची जर राज्यसेवेतनं खूपच आपलं वाईट नशीब की झालं नाही, तर तुम्ही अख्खं वन सेटलमेंट म्हणजे एकाच जागी राहू शकता. सेटलमेंटचा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हे एक एसओच आहे. आणि एसटीआय तुम्हाला बदल्या व्हाव्या लागतात. पण एसटीआय मध्ये तुम्हाला एक फायदा आहे की तुम्ही अभ्यास करू शकता आणि तुम्हाला बर्डन नसतं ऑफिसचं. त्यामुळे जास्त पर्सेंटेज तुम्हाला राज्यसेवेमध्ये दिसतं की एसटीआय मुलांचं, की त्यांना बर्डन नाही, ऑफिसचं टेन्शन नाही. हे एक आहे. आणि आवड असणाऱ्यांनी PSI करा आणि अदर द्यांनी एसटीआय फोकस करा, त्यानंतर एसओ करा. हा ओके, जो म्हणजे सर. तुम्हाला लक्षात आलं की तुमचं टार्गेट तुम्ही फिक्स करा आणि एकाच एक्झाम वरती फोकस करा. ऍट अ टाइम 2-3 एक्झाम वरती फोकस केलं तर थोडस तुम्ही त्या एक्झामला, एका एक्झामला तुमचा बेस्ट देऊ शकणार नाही. तर ओव्हरऑल माझ्या बाजूने एवढेच क्वेश्चन होते. जर कुणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही टेक्स्ट मेसेज मला करू शकता माझ्या टेलिग्राम ID ला, किंवा तुम्ही 1 बाय 1 तुमचे क्वेश्चन विचारू शकता. जर कुणाला काहीही क्वेश्चन असेल स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड तर तुम्ही विचारू शकता. निखिल बोला. हॅलो. कुणाला काही डाऊट असेल कसलाही, की काय करावं, अभ्यास कसा करावा, काय समजत नसेल तर तुम्ही विचारू शकता 1 बाय 1. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता जनरली टाइमच्या किंवा स्पीडच्या मेंटेन करण्याबद्दल विचारलं. तर त्यावेळी परीक्षेच्या वेळेस प्रचंड प्रेशर असतं की बाबा तेवढ्या वेळात आपल्याला कसं मॅनेज करता येईल किंवा काय करता येईल. तर त्या प्रेशरच्या वेळेस म्हणजे एकदम अशी प्रोफिशियन्सी पेपर सॉल्व्ह करताना आणण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं होतं? आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचा प्लॅन बी वगैरे काही होता का आणि तो काय होता? हा, अगोदर मी तुम्हाला स्पीड बद्दल सांगेन की तुम्हाला कंबाईनचा पेपर आला ना तर टेस्ट सिरीज चोबे सर वगैरे सांगतील की तुम्हाला आयोगाच्या हे म्हणजे क्लासवाल्यांच्या टेस्ट सिरीज लावू नका. परंतु ते टेस्ट सिरीजचं ना राज्यसेवेला अप्लाय होत नाही, तर राज्यसेवेचा स्टँडर्डच वेगळा आहे. कंबाईनला तुम्हाला मार्केट मधल्या जितक्या भेटतील ना
तितक्या वेगवेगळ्या क्लासेसच्या एक दोन टेस्ट सिरीज तुमच्याकडे ठेवा. आणि दररोज म्हणजे तुम्हाला स्पीड मेंटेन करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला स्पीड आणायचं आहे ना, तर तुम्हाला 55 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणजे जे टेस्ट सिरीज भेटतात मार्केटमध्ये त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि एक माझं असं असायचं की पहिल्या 30 मिनिटामध्ये माझे 60 क्वेश्चन झाले पाहिजेत, हे टार्गेट असायचं. की मी 60 क्वेश्चन झाले ना, म्हणजे 30 मिनिट 60 क्वेश्चन, हे त्याच वेळेस बघायचं की घड्याळाकडे माझे 30 मिनिट झालेत आणि 60 क्वेश्चन झालेत का, त्यानुसार स्पीड कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. कारण तुमचे मग तसं कव्हर करत गेलात ना, तर तुमचे 45 ते 50 मिनिटाच्या दरम्यान तुमचे 85 क्वेश्चन सोडवलेले पण असतील आणि ते गोल पण केलेलं असेल. आणि त्यानंतर मग तुम्ही जे बाकीचे 15 क्वेश्चन आपले बुद्धिमत्ता आणि मॅथ्सचे आहेत, त्यामध्ये तुम्ही ठरवू शकता, वेळ आहे तुमच्याकडे, की 15 क्वेश्चन पाहून घ्यायचं, त्या ह्याच्यातले आपल्या टप्प्यातले कोणते आहेत, काळ काम वेग माझ्या टप्प्यातला मला कोणता ह्याला तर मी सोडवू शकतो, तर ते अगोदर सोडून घ्यायचे. त्याच्यातले एक 7-8 क्वेश्चन तुमचे बरोबर येऊ शकतात आणि तुम्हाला फिक्स माहित असते 7-8 क्वेश्चन की मी सोडवले ते माझे बरोबर आलेले आहेत, येणारच. हे असं मिळून तुमचे टोटल ते 85 आणि प्लस आपले 8-9 क्वेश्चन मॅथ्सचे, असं 95 पर्यंत आपोआप जातं, जर तुमची पहिल्याची स्पीड म्हणजे चांगली असेल तर. मग यामध्ये कसं होतं, तुम्हाला एक विषय स्पीड न जातो, एक विषय कमी होतो, ते मॅनेज करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं भूगोल खूप स्पीड न होतात 15 क्वेश्चन, म्हणजे बघता बघता भूगोल संपून गेलेलं राहतं. परंतु क्वालिटीच्या असतातच 10 क्वेश्चन, त्यामध्ये आपल्याला खूप वेळ घालवतात गेला तर चालेल, परंतु त्यातनं 10 पैकी 9 बरोबर आलेच पाहिजेत, असं आपलं क्वालिटी असलं पाहिजे. आणि कंबाईनचे एक आहे की तुमचे 3 ते 4 सब्जेक्ट असे असले पाहिजेत की ते तुमच्या टप्प्यातले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क येतात. त्यामध्ये जिओग्राफी आहे, 15 पैकी तुमचे 13-14 बरोबर आले पाहिजेत, तरच तुम्ही पास होऊ शकता. त्यासोबत क्वालिटी आणि तुमचं इकॉनॉमिक्स, हे 3 फिक्स आहेत तुमचे. 40 मार्क आहेत, त्यापैकी तुम्हाला कमीत कमी 35 किंवा 35 प्लसच आले पाहिजेत. आणि बाकी तुमचे करंट अफेअर्स आणि हिस्ट्री, एखाद्या वेळेस कसं असतं, हिस्ट्री खूपच अवघड येते, त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होऊ शकता, त्यावेळेस तुमचा करंट अफेअर्स तुम्हाला उचलून घेऊन 50 पैसे घेऊन गेलं पाहिजे. त्यानंतर राहतं तुमचं मॅथ आणि सायन्स, या दोघांचं मिळून म्हणजे हे 30 क्वेश्चन तुमचे कमीत कमी 15 ते 20च्या जवळ घेऊन गेलं पाहिजे तुम्ही, बरोबर येण्याचा रेशो. म्हणजे असे एक स्वतःचा प्लॅन असला पाहिजे की माझा हे 3 तर सब्जेक्ट माझे येणारच आहेत आणि त्यानंतर बाकीचे जे दुसरे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये मग मला एखादा सब्जेक्ट अवघड आला तर दुसरा सब्जेक्ट मला ताळून घेऊन जाईल. तुमचं जास्तीत जास्त फोकस 60 कडे असलं पाहिजे. तुमचे टोटल पहिल्या आन्सर कीला 60 मार्क आले पाहिजेत, हे टार्गेट असलं म्हणजे. त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्लस तुमचे मार्केटमध्ये जितकं भेटतात ते 55 मिनिटामध्ये सोडवायचं. 55 मिनिटासाठीच याचं कारण सांगतो, कारण आयोगाचे मेंबर ते फिरत असतात, त्यावेळेस आपल्याला गोल वगैरे करायचं असतं, त्याच्यामध्ये थोडे वेळ जाणार. आणि मार्केटमधले गणित बुद्धिमत्ता आणि जे गणित असणार आहे ना, ते थोडे कमी लेवलचे असतात आणि आयोगाचे थोडे लेंदी असतात, त्याच्यामुळे तुम्हाला 5 मिनिट कमी. प्रॅक्टिस इतकी केलात ना, तुम्ही 10-15 प्रश्नपत्रिका आयोगा म्हणजे कंबाईनच्या अगोदर सोडून घ्या, तुमची चांगली स्पीड आलेली असेल. कारण तुमचे 100 क्वेश्चन वाचून झाले पाहिजेत, हे टार्गेट असलंच पाहिजे. आणि तुमचा चांगला अभ्यास, तुम्हाला 60 प्रश्न येतात. आणि त्यानंतर बी प्लॅनचं सांगू ना सर, माझं असं काय इंजिनिअरिंग किंवा असं टेक्निकल कोणतंच नव्हतं, माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, फक्त सरकारी नोकरी असावी, भेटावी ह्याच्यासाठीच. आणि मी प्रत्येक परीक्षा द्यायचो, कारण राज्यसेवेचा अभ्यास करायचा आणि प्रत्येक फॉर्म भरायचा आणि टार्गेट मराठी इंग्लिश चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रत्येक परीक्षा म्हणजे द्यायची, सरकारी कोणतीही असो परीक्षा देणं माझं टार्गेट असायचं. आणि मी पहिले 2-3 वर्ष मी बी प्लॅनचा कधी विचार पण केला नाही, कारण माझ्या साईडला जितके लोक असायचे ना तिथं, की तसं प्लॅन आणि डिस्कशन, आणि माझं प्लस जास्त मुलांमध्ये डिस्कशन पण नसायचं, त्यामुळे मला ते प्लॅन आणि मी फेल होईल ह्याचा काही प्रश्नच पडला नाही. त्यातलं तर चोबे सर साईडला असायचे, असलं म्हणजे भयानक मोटिवेट करणारा माणूस साईडला असल्यानंतर ना, प्लॅन ब्लिन असं काही डोक्यात आलं नाही. आणि 2-3 वर्षानंतर मला चांगलेच मार्क आले आणि तिसऱ्या वर्षी 2-3 पोस्ट भेटल्या, त्याच्यामुळे माझं असं प्लॅनचं मला काही टेन्शन आलं नाही. आणि सुरुवातीला प्रत्येक मेन्सला असल्यामुळं पण आणि 1-2 मार्कानं पद जायचं, त्यावेळेस असं वाटायचं की आपण थोडं वेगळा अभ्यास केला असता, थोडं जास्त अभ्यास केलं की निघून जाईल, हे गॅरंटी आली होती. आणि कधीच मी फक्त सुरुवातीला 1-2 माझ्या म्हणजे 2016 मधल्या ज्या माझ्या प्री निघाल्या नव्हत्या, 2017 पासून आतापर्यंत मी प्रत्येक पेपरला प्रत्येक वेळेस मेन्सला होतो, त्याच्यामुळे ते डोक्यातच आलं नाही कधी. कारण 17 आणि 18 असे वर्ष गेलेले आहेत
की प्रत्येक महिन्याला एक मेन्स असायची किंवा प्री असायचीच, म्हणजे प्रत्येक महिन्याला पेपर असायचा. त्यामुळं चान्सच नव्हता विचार करायला दुसरा. त्यामुळे मी कधी प्लॅन बी चा विचार केला नाही. आणि तुम्ही इतकं टार्गेट ठेवा की तुम्ही मेन्सला असला पाहिजेत. मेन्सला गेल्यानंतर ना तुम्ही पास होताच. तुमचं टार्गेट अभ्यास अभ्यास ठेवा आणि तुम्ही मेन्सला असलंच पाहिजे. कोणत्याही असू द्या, मग ते ग्रुप सीच्या असा, ग्रुप बीच्या किंवा इतर एक्झाम असते जे महापरीक्षा वगैरे, त्याच्यात पण चांगले पद आहेत. तुम्ही टार्गेट जास्त अभ्यासावर ठेवा. म्हणजे सर तुम्ही सांगा बी प्लॅन बद्दल, कारण येस, प्लॅन बी बद्दल मी सांगेन. प्लॅन बी चा मी कधी विचार केला नाही. येस, आता सरांना विचार करायची वेळच आली नाही, कारण विचार करायला टाइमच नव्हता. एक प्री झाली की मेन्स असायची, ती मेन्स झाली की दुसरी प्री पास झालेली असायची, त्याची मेन्स आलेली असायची. म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये इतकं गुंतून राहा की तुम्हाला प्लॅन बी चा विचार येणार नाही. पहिले 3 वर्ष किंवा पहिले 4 वर्ष जर तुम्ही कुठलीच प्रिलिम्स पास होत नसाल, तर मग तुम्ही म्हणजे तुम्ही 3 किंवा 4 सिरियस अटेम्प्ट दिले. पहिला अटेम्प्ट हा आपला सिरियस नसतो, आपण कुठेतरी क्लास करत असतो, आपल्याला गोष्टी समजत नसतात. पहिला अटेम्प्ट कधी आला कधी संपला हेच कळत नाही. त्या अटेम्प्टला पहिला अटेम्प्ट म्हणायचं नाही. पहिला अटेम्प्टचा अर्थ काय होतो ते सांगतो मी तुम्हाला. असा अटेम्प्ट ज्या अटेम्प्टमध्ये तुम्ही मेन्सचा खूप चांगला अभ्यास केलाय, मेन्सचा चांगला अभ्यास करून तुम्ही प्रिलिम्सची एक्झाम देताय, त्या अटेम्प्टला तुमचा आणि प्रिलिम्सचाही खूप चांगला अभ्यास केला होता तुम्ही. ज्या दिवशी तुमचा मेन्सचा पूर्ण अभ्यास कंप्लीट झालाय, प्रीचा पूर्ण अभ्यास कंप्लीट झालाय, आणि जर त्यावेळी तुम्ही जर प्रिलिम्सची परीक्षा देत असाल तर तो तुमचा पहिला अटेम्प्ट प्रिलिम्सचा होतो. असे मिनिमम 3 किंवा 2 अटेम्प्ट दिल्यानंतर, असे 2 किंवा 3 अटेम्प्ट दिले तरी देखील तुमची प्रिलिम्स पास होत नसेल, क्लिअर होत नसेल, तर मग तुम्ही कुठंतरी प्लॅन बी चा विचार करायला पाहिजे. जे राज्यसेवेचा अभ्यास करतात त्यांनी कंबाईनची एक्झाम किंवा फॉरेस्टची एक्झाम प्लॅन बी म्हणून बघायला पाहिजे. जे लोक कंबाईनचा अभ्यास करतात त्यांनी तलाठी, ग्रामसेवक याच्याकडे प्लॅन बी म्हणून बघायला पाहिजे. जे लोक दुसऱ्या काही अजून एक्झाम असतात त्याच्याकडे तुम्ही प्लॅन बी म्हणून बघायला पाहिजे. आता ऑलरेडी आपण 3-4 वर्ष इन्व्हेस्ट केलेले असतात आणि सगळं सोडून देऊन परत कुठंतरी प्रायव्हेटमध्ये जॉब करायला जाणं, एवढ्या गोष्टी इझी नसतात. पण 5 वर्ष झाले कुठलाच तुम्ही प्री पण पास होत नाहीयेत, तर तुम्ही मग आउटराईटली स्पर्धा परीक्षा सोडून दुसरीकडं एखादा जॉब करत करत तुमचा अभ्यास कंटिन्यू करणं अपेक्षित आहे. पण मिनिमम 3 अटेम्प्ट दिल्यानंतर तुमची प्रिलिम्स निघणं अपेक्षित आहे. आणि सिरियस 3 अटेम्प्टचा अर्थ काय असतो ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं. आणि 4थ्या वेळेस पण तुमची प्रिलिम्सच निघत नसेल, 4थ्या वेळेस तुम्ही सिरियसली अभ्यास करून मग तुम्ही राज्यसेवा करत असाल तर कंबाईनकडे या, कंबाईन करत असाल तर क्लास 3 कडे या, आणि मग तुम्ही बाकीचे तुमचे प्लॅन बी म्हणून ह्या एक्झाम कडे बघायला सुरुवात करा. नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो सर. हा, शुभम वनेरे बोला. कोण बोलतोय? नाव सांगा. नावेद कोण बोलतोय? नाव सांगा आणि बोला. हॅलो सर, नावेद बोलतोय सर. हा, नावेद बोला. हा, हॅलो सर. MID सरला क्वेश्चन होता सर माझा, की सर तुम्ही GS1 मध्ये जॉग्राफीला किती मार्क्स टार्गेट केले होते, म्हणजे 2018 आणि 19च्या वेळेस? आणि GS1 मध्ये तुम्ही हिस्ट्री आणि जॉग्राफीला इक्वल टाइम दिला होता का? जॉग्राफीला थोडा जास्त म्हणजे स्कोर चांगला येतो म्हणून जास्त टाइम दिला होता GS1 मध्ये? एक इंट्रोडक्शन करून द्यायची राहिली. सरांना 2018च्या राज्यसभा मेन्सच्या GS1 पेपरमध्ये 101 मार्क होते आणि त्यावेळी सर महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये होते. तर तुम्ही GS1 बद्दल सुद्धा सरांना विचारू शकता. यामध्ये सर त्यांचा क्वेश्चन आहे, हिस्ट्री आणि जॉग्राफी बद्दल तुम्ही कसं प्रिपरेशन केलं होतं आणि 101 मार्क कसे पडले, आणि 2019ला मग तो 101 चे 105 न होता 82 कसं काय झाले हे पण मला सांगा. तुमचं म्हणजे प्रत्येक वेळेस पेपरवर पण डिपेंड असतं आणि तुम्ही फोकस, म्हणजे माझं कसं 18ला पास झालं पहिल्या वेळेस, आणि प्रत्येकाचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही पहिल्या वेळेस प्री निघाल्यानंतर पोस्ट वगैरे भेटू शकत नाही, तर त्यावेळेस मी प्रत्येक म्हणजे कंबाईन मधल्या मेन्सला पण होतो. त्यामुळे माझं जास्त टार्गेट काय असायचं की आपलं राज्यसेवेतनं आपल्याला पद भेटणार नाही सगळेजण म्हणतात, आपण पास हो की नाही. त्यावेळेस माझा महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर खूप टार्गेट, आणि माझा ते कंबाईनला फायदा होणार होता. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त रिव्हिजन त्याच्यावरच फोकस खूप होता, रिवाइज खूप होता. आणि माझ्या पट्ट्यातला पेपर दोन्ही पण म्हणजे जॉग्राफी आणि हिस्ट्री दोन्ही पण म्हणजे इतकं वाचन झालेलं होतं की कमीत कमी 5-6 पुस्तकं वाचलेले होते. हिस्ट्रीसाठी 5-7 पुस्तकं म्हणजे YCM चे वाचून झाले होते, गाठाळ,
त्याच्यानंतर कोळंबे सरांची हिस्ट्री, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे 2 गाठाड आणि आपले ते मोठे एक पुस्तक आहे, ते दोन्ही पण पुस्तकं वाचून झाले होते. ते सगळे 11वीचं पुस्तक, म्हणजे जास्तीत जास्त पुस्तकं वाचल्यामुळं आणि ते रिव्हिजन त्याचंच व्हायचं, कारण आपल्याला कंबाईनला फायदा होईल म्हणून. आणि जॉग्राफीचं पण तसंच झालेलं होतं. आणि त्यासोबत म्हणजे ऍग्रीचे जे चांगले म्हणजे 30 मार्क आहेत ना, त्याच्यातले म्हणजे 12 म्हणजे असं पुस्तकातनं आले होते आणि 7-8 ला म्हणजे गोळ्या लागलेल्या होत्या. त्याच्यात मला चांगले मार्क आले होते ऍग्रीमध्ये. आणि म्हणजे त्यावेळेस म्हणून मला 101 मार्क पडला, कारण मला ऍग्रीनं सपोर्ट केली. आणि ह्या वेळेस असं झालं की म्हणजे मी आता आपल्याला हिस्ट्री येते म्हणून मी जास्त फोकसच केला नाही हिस्ट्रीकडे, आणि जिओग्राफी आणि ऍग्रीवर जास्त फोकस केला आणि हिस्ट्रीला रिवाइज समाधान महाजन सरांचं, आणि जास्त रिव्हिजन पण झालं नाही. त्यामुळे मला हिस्ट्रीने ह्या वेळेस धोका दिला म्हणायला पाहिजे, कारण मी त्याला जास्त वेळ दिला नाही. जास्त म्हणजे 1-2 पुस्तकं रिवाइज करायला पाहिजे होते, जे ऑलरेडी वाचलेले होते. आणि मग मला हिस्ट्रीला कमी मार्क आले, त्यामुळे एक 20 मार्काचं मला तिच्यात मला मोजावं लागलं, जे मला शेवटी फायनल मध्ये पण त्याच मोजावं लागले मला, कारण मी हिस्ट्रीला व्यवस्थित फोकस दिलं नाही. आणि पहिल्या राज्यसेवेच्या वेळेस मी GS2, GS3 आणि GS4 ला जास्त फोकस केलं नव्हतं, त्यामुळे मग GS2 आणि GS3 ला जास्त फोकस केलं. ते असं म्हणजे फोकस्ड व्यवस्थित नसल्यामुळं, आणि मग तुमचं जास्तीत जास्त रिवाइज झालं पाहिजे प्रत्येक पेपर. आणि प्लस मध्ये असं एक झालं होतं की मला ऑलरेडी ASO पद निघालेलं होतं, मग मला वाटायला लागलं होतं की आपलं महाराष्ट्राचा इतिहास आणि जिओग्राफी चांगले झालेलं आहे, तर आपण रिवाइज जास्त केलं नाही. याचा अर्थ आहे की हॅलो, तुम्ही पाठीमागं आवाज थोडासा ब्रेक होत होता, आता येतोय माझा आवाज. सरांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षी तुम्हाला किती मार्क होते यापेक्षा तुम्ही त्या अटेम्प्टला किती व्यवस्थित अभ्यास केलाय ते जास्त मॅटर करतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तेवढंच वेटेज देणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, काही लोक मला पर्सनल मेसेज करताय, तर तुम्ही इथंही विचारू शकता. पर्सनल मेसेजला थोडंसं खूप लोकांचे मेसेज यायला लागलेत, तुम्ही इथं विचारा रादर दॅन. विजय गीते बोला. विजय गीते. हो सर, आवाज येतो येतोय. माझी सर येतोय आवाज तुमचा. विजय गीते बोला. सर म्हणले की 2016 जसं सर जॉबच्या शोधात होते आणि म्हणजे त्यांना फक्त शासकीय नोकरी पाहिजे होती. तर माझा आत्ताच म्हणजे असा एक प्रश्न पडला की सर मला म्हणजे आपण ग्रुप सी ला किंवा सरळ सेवेमध्ये क्लर्कच्या एक्झामला जर टायपिंग केल्यामुळे कोर्स अपिअर होत असेल, तर आत्ताच्या घडीला म्हणजे प्रिपरेशन 2.5-3 वर्ष झालेलं असताना टायपिंग कोर्स करून पुढे म्हणजे प्रिपरेशन करणं कसं म्हणजे फायद्याचं राहील की कसं सर, हे विचारायचं होतं. माझी सर. माझी सर आवाज आता येतोय असं आहे तुम्हाला? की तुम्ही असं स्पेशल ते क्लास लावणं आणि डबल त्याचे प्रॅक्टिस करणं, त्याच्यात काय नादाला लागू नका. असे काही ठिकाणं आहेत तुमच्या मित्रांकडं वगैरे, सोर्सेस कडनं माहिती घ्या की तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट वगैरे भेटतं, आणि ते तुम्ही सर्टिफिकेट घ्या. आणि ते आता मी सांगणं बरोबर नाही, सर्टिफिकेट घ्या, नंतर प्रॅक्टिस करा तुम्ही पास झाल्यानंतर. आता काय तुम्ही पूर्ण फोकस देऊन ते टायपिंग करणं, तिचे 2-3 तास दररोज घालणं, 3 महिने तुम्हाला त्याच्यातच जातील. बाबा माझं यावेळेस टायपिंग मुळे कंबाईन गेली, हे कारण नसावं. हे फोकस ठेवा यावेळेस की तुम्हाला सर्टिफिकेट तर भेटलं पाहिजे, कारण तुम्ही ग्रुप सी ला अपिअर व्हाल, आणि तुमचा वेळ पण नाही गेला पाहिजे. असा एक मार्ग काढा आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेट घेण्याचा प्रयत्न करा. चांगला ऑप्शन आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर, थँक्यू सर. राठोड साहेब बोला. हा, नमस्कार आहे माझी सर. नमस्कार. हॅलो, आवाज हा, येतो? बोला. राठोड. हा, येतोय. सर माझा प्रश्न हा होता की म्हणजे NCERT मी वाचायला घेतलं सर, थोडंसं ते डिफिकल्ट जातं सर. फक्त NCERT न करता सर स्टेट बोर्ड केलं तर चालेल का सर? म्हणजे कितपत योग्य आहे सर? लोक सांगतात की NCERT करा. हा, तर तुम्हाला जर NCERT अवघडच जात असेल तर ना, मग स्टेट बोर्डचं चांगलं रिवाइज करा. प्लस मध्ये सुमंत सोळंके सरांचं पुस्तक आहे जिओग्राफीसाठी, ते चांगलं करा. हे 2 आता सध्या टार्गेट ठेवा. आणि नंतर तुम्हाला हे 2 विषयामधनं समजल्यानंतर ना, तुम्हाला NCERT आपोआप समजायला लागेल, कारण ते इंग्लिश नवीन वर्ड असल्यामुळं ते समजणार नाही. कारण हे 2 पुस्तकं स्टेट बोर्डचे सगळे आणि सुमंत सोळंके सरांचं पुस्तक करा हे, आणि त्यानंतर तुम्ही NCERTचं पुस्तक वाचा, तुम्हाला ते समजायला लागेल.
मग तुम्हाला ऍडिशनल माहिती त्यातनं भेटेल, ते फायदा होईल मेन्सला. अगोदर हे दोन दोन पुस्तक करा आणि प्लस तुम्ही एनसीईआरटी करा. सर म्हणजे सुमंत सोळंके मध्ये म्हणजे कुठले टॉपिक रीड करायचे सर, का म्हणजे पूर्ण पुस्तकच वाचायचं? त्यांचं मेन्स साठीचे पुस्तक आहेत ना, 3-4 पुस्तक काहीतरी त्यांनी काढलेले आहेत. त्यातले तुम्ही प्राकृतिक भूगोल साठीचं, फिजिकल साठीचं एक आहे, रिमोट सेन्सिंग साठीचं एक आहे, त्यांचं पर्यावरण एक आहे, आणि महाराष्ट्रासाठीचं एक वेगळं काढलेलं आहे. त्याच्यातलं तुम्ही फिजिकलचं तितकं त्यामधून वाचा, आणि रिमोट सेन्सिंग तुम्हाला त्यामधलं वाचायचं असेल तर वाचा. म्हणजे त्यामधलंच वाचा, ते दोन्ही पण, रिमोट आणि फिजिकल. त्यानंतर तुम्ही 11वीचं पुस्तक वाचा, तुम्हाला ते आपोआप समजायला लागेल, कारण तुम्ही अगोदर तुमच्या टर्म इकडे क्लिअर झालेले असतील मराठीतनं. हो बरोबर आहे सर. आणि सर ॲग्रीसाठी वगैरे काय करायचं सर? ऍग्रीला तुम्हाला मराठी, आता मी मराठीतलंच वाचलेलं आहे बघा सगळं. अगोदर तुम्ही कोळंबे सरांचं वाचा, कोळंबे सरांचं ऍग्रीचं पुस्तक चांगलं आहे. त्यानंतर आता क्लासमध्ये पण सरांनी चांगलं शिकवलेलं आहे, ते पण क्लासमध्ये तुम्हाला समजून जाईल. तर तुम्हाला प्युअर मराठीतच पाहिजे असेल ना, तर तुम्ही कोळंबे सरांचं ऍग्रीचं पुस्तक वाचून घ्या, त्याचा फायदा होतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला 30 पैकी 10 ते 15 मध्ये मार्क येऊ शकतात. पण तुम्हाला जर चांगलं स्कोरिंग करायचं असेल ना, तर सरांचं, आता पाटील सरांचे तुम्ही क्लास केलेच असेल, ते पण जॉईन करा, कारण तुम्हाला ते खूप फायदा होईल. सर म्हणजे ऍक्च्युअली सर म्हणजे ओव्हरऑल जो म्हणजे तुमचा आवाज ब्रेक होतोय राठोड साहेब, वाऱ्यामध्ये सर- उभा आहेत तुम्ही. सर म्हणजे ऍक्च्युअली ना सर म्हणजे ओव्हरऑल मराठीमधूनच आहे. राठोड साहेब तुम्ही कुठंतरी वारा येत आहेत, त्याच्यामुळे तुमचा आवाज ब्रेक होतोय. तुम्ही क्वेश्चन टाईप करून पाठवा मला. नेक्स्ट क्वेश्चन, HM साहेब बोला. हॅलो सर. हा बोला, नमस्कार. सर तुमच्या नोट मेकिंगचं कसं असायचं सर? तुम्ही स्टडी करतानाच नोट मेकिंग बनवायच्या का? यमाजी सर बोला. यमाजी सर आवाज येतोय? हॅलो यमाजी सर, लेफ्ट झाले काय? जस्ट अ मिनिट, मी कॉल करतो सरांना. आपण प्रश्न, आपण लाईव्ह राहावं, आपण आवाज आटारच. ठीक आहे. अरे अरे तू जॉईन हो, परत लेफ्ट होऊन परत जॉईन हो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, सध्या मी बारामतीमध्ये स्टडी करतो आणि पुण्याला यायला पाहिजे का, की तेच स्टडी करू? तर तुम्ही कुठेही असू द्या ह्या जगाच्या पाठीवरती, तुम्ही अभ्यास करत राहणं महत्वाचं. सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे दोन गोष्टी ज्याच्याकडे अवेलेबल आहेत, चांगले रेफरन्स बुक ज्याच्याकडे अवेलेबल आहेत. मागच्या संडेला आपल्या इथं अभिनव बोलोरे सरांचं लेक्चर झालं होतं. सरांनी प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं प्रिपरेशन त्यांच्या गावात निलंग्यामध्ये राहून केलेलं होतं. त्यामुळे तुम्ही कुठं आहात हे मॅटर करत नाही. हा चोबे सर. हा ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शुभम वनिरे. हॅलो. हा बोलिये. हा सर, आता माझं म्हणजे मी आता कंबाईन प्रीचं चालू आहे प्रिपरेशन. तर अजून शेड्यूल आलेलं नाही, म्हणजे प्रिलिमचं शेड्यूल आलेलं नाही. तर या टाइममध्ये मग एक आता जे लँग्वेजचे सब्जेक्ट आहे मराठी आणि इंग्लिश, तर त्याची ओव्हरऑल स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे. आणि दुसरा क्वेश्चन असा होता की मी बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिशला ग्रामरला यूज करतोय, तर त्याला ऍड ऑन म्हणून अजून एक पुस्तक वापरलं पाहिजे का? हा, तुम्ही आता म्हणजे राज्यसेवा फोकस नाहीये, तुमची कंबाईन फोकस आहे, तर तुम्हाला मराठी इंग्लिश. तर मराठीसाठी तुम्ही वाळंबे सरांचं पुस्तक आणि सोबत त्यांचं शब्दधन काय दिलेलं आहे, ते दोनच टार्गेट ठेवा सध्या. त्याचं जास्त रिव्हिजन आणि अगोदर आलेल्या आयोगाचे प्रश्न. आणि इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक बस आहे तुम्हाला. ग्रामरसाठी भरपूर आहे ते. आणि तुम्ही व्होकॅब्लरीसाठी पालनसुरी मधून करा. हे दोन म्हणजे पालनसुरी मधनं व्होकॅब्लरी आणि ग्रामर बाळासाहेब शिंदे मधनं करा. जास्तीत जास्त रिवाइज करा आणि आयोगाचे आतापर्यंत आलेले क्वेश्चन पाठ करा इंग्लिशचे, किंवा जास्तीत जास्त वेळ सोडवा. कारण जर रिपीट झाला तर क्वेश्चन तुमचा चुकला नाही पाहिजे. हे टार्गेट ठेवा मराठी आणि इंग्लिशच्या बाबतीत.
याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय वाचावं असे अपेक्षा पण नाही, आणि हेच तुम्ही चांगलं करा बस. आणि बाकी मग तुम्ही जीएस कडे फोकस ठेवा, आणि जर राज्यसेवेला चांगला स्कोर असेल तर राज्यसेवेचा पण चांगला अभ्यास करा. एच एम बोला. सर हा एच एम बोला तुम्ही. सर तुमच्या नोट मेकिंगचं कसं सर, तुम्ही नोट्स कशा बनवायचे, म्हणजे म्हणजे फॅक्ट्स बुकचं तुमच्या रिटर्नचा कसा पॅटर्न होता सर प्रत्येक सब्जेक्ट वाईज? म्हणजे असं काय मी पूर्ण विषयाच्या नोट्स काढलेल्या नव्हत्या, माझ्या छोट्या छोट्या वह्या होत्या, म्हणजे जे 100 पेजेसच्या आपल्या छोट्या वह्या असतात ना, त्यामध्ये लिहून ठेवलेलं होतं, जे मला म्हणजे लवकर आठवत नाही किंवा एखादं कन्सेप्ट मला समजत नाही, म्हणजे लवकर समजली नाही, तर त्याच्याबद्दल थोडं लिहून ठेवलेलं होतं. आणि बाकीचं जे आहे ते मी पुस्तकातच रिवाइज करायचा प्रयत्न करायचा, कारण माझे सोर्सेस लिमिटेड होते. कारण प्रत्येक पेपरसाठी किंवा विषयासाठी मी एकच पुस्तक त्याच्यामध्ये सगळे इन्क्लूड केलेलं असेल तसे पुस्तकं जास्त रिवाइज करायचं, आणि जे ऍडिशनल आहे ते छोट्या पुस्तक म्हणजे नोट्समध्ये, जे नोटबुक असते ना आपली, नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आणि ते जास्त रिवाइज करायचं. आणि प्लस मध्ये एक एक छोट्या डायऱ्या ठेवा तुमच्या, आपण जे फोन नंबरसाठी डायऱ्या असतात ना तशा प्रकारच्या डायऱ्या, त्यामध्ये फक्त कीवर्ड लिहून ठेवा, आणि ते वाचले तरी पण चालतात. कारण कीवर्ड वाचत राहिलात ना तर तुम्हाला पुढच्या वेळेस तुम्ही जर बुक वाचायला घेतला तर कीवर्ड वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल बोलता आलं पाहिजे किंवा आठवलं पाहिजे. असे कीवर्ड नंतर तुम्हाला काही असे कीवर्ड तयार होतील की ते तुम्हाला आठवायला लागतील, आणि काही असे की ते तुम्हाला आठवणार नाही, त्यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशनच आठवणार नाही. मग ते तुम्हाला नेक्स्ट रिडिंगच्या वेळेस तुम्हाला त्याच्यावर जास्त फोकस होईल की बाबा आपण तो कीवर्ड वाचला होता, परंतु आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आठवत नव्हती, तर मग आपलं वाचते वेळेस त्याच्यावर जास्त फोकस होईल. कीवर्ड साठी एक छोटी नोटबुक तयार करा, आणि तुम्हाला जे आठवत नाही ते पण एका नोटबुक मध्ये लिहून ठेवा. हे माझं असं होतं नोटिंगचं, आणि असं व्यवस्थित नोट मी काय काढून ठेवलेलं नव्हत्या. सर तुमचं पाठांतराचं कसं होतं सर, तुम्ही पाठांतराला किती महत्व होतं तुमच्या, आणि कोणत्या स्पेसिफिक सब्जेक्टवर जास्त रिव्हिजनमुळे पाठांतर विसरण्याचं, जसं सायन्स वगैरे, त्यांचं कसं होतं सर तुमच्या सायन्स बद्दल? सायन्सला मी 8वी 9वी 10वी हेच पुस्तकं वाचलेले आहेत, त्या व्यतिरिक्त काही वाचलेलं नाही. त्याच्यातनं आलं तर म्हणजे जितके त्याच्यातनं येतील तितकंच टार्गेट असायचं, आणि कन्सेप्ट आणि ते जास्तीत जास्त वाचून ना आपोआप तुम्हाला पाठ व्हायला लागतं. जे तुम्हाला स्पेसिफिक पाठांतरालाच घेऊन बसलं पाहिजे हे काही त्यानं अभ्यास होत नाही, त्यानं पाठ पण होत नाहीये. तुम्ही जितकं जास्त रिवाइज करताल ना तर तुम्हाला ते पाठ होतं. आणि पाठांतर असं आहे एमपीएससीला की तुम्हाला स्पेसिफिक शब्दच नाही तर मागचं पुढचं पाठ झालं तर ते आपोआप आठवायला लागतं पेपरमध्ये. कारण 99वा कलम आणि 101 आठवते तर 100 आपोआप आठवायला लागतं, कारण ह्याच्यामध्ये आहे. आणि ते सिरियल किंवा तुमच्या काही ट्रिक्स हे सगळं मिक्स करायचं पेपरमध्ये ना. तुम्ही पेपर सोडवताना तुमचं पॉलिटीचा पेपर सोडवताना जिओग्राफी पण इन्क्लूड करावी लागते, हिस्ट्री पण इन्क्लूड करावी लागते, इकॉनॉमिक्स पण, म्हणजे तुमचं पूर्णच नॉलेज वापरायचं असतं पेपर सोडवते वेळेस. तर असं नाही की पॉलिटीचा पेपर म्हणजे प्रश्न सोडवते तर मी अदर नॉलेज माझं ब्लँक होईल, तर ते डोक्यात असतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही वापर करायचा. आता ह्या वेळेस राज्यसेवेमध्ये तुम्ही जर सायन्सचे प्रश्न काढलात, ज्याने असं म्हणजे 12वी पर्यंतचे पुस्तकं वाचलेत, 2-4 मार्केट मधले सायन्सचे पुस्तक वाचले, त्यांना कमी मार्क आलेत. जे ओव्हरऑल नॉर्मल 8वी 9वी 10वीचे आणि बेसिक नॉलेज सायन्सचे वापरलेत ना, त्यांना चांगले मार्क आलेले आहेत. कारण तुम्ही बेसिक नॉलेज चांगलं ठेवा सायन्सच्या बाबतीत, आणि बाकी विषयाच्या ते जास्तीत जास्त रिवाइज करा. रिवाइज नंतर आपोआप पाठांतर व्हायला लागतं. विशेष पाठांतरावर भर देऊ नका की मी असं बुक घेऊन बसलोय आणि मला पाठ करायचं, इतकं असं होत नाही. मी जास्तीत जास्त रिव्हिजन टार्गेट ठेवा. आणि ठीक आहे, तुमचे पुढं question. दुसरं काय होतं, बुक काय तर म्हणत होते ना ते. पुढे अजून काय विचारायचं तुम्हाला एच एम? ते सायन्सचं विचारत होतं सर, आणि स्पेशल हिस्ट्री बद्दल. बुक सायन्सच्या बाबतीत मी 8वी 9वी 10वीच रीड केलेले आहे, आणि हिस्ट्रीच्या बाबतीत तुम्ही गाठाळचे एक रिवाइज करा, आणि 11वीचं पुस्तक जुनं, आणि गाठाळ सरांचं पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी बस होते सफिशियंट, आणि हेच डबल वाचा. किंवा मग 11वीचं पुस्तक आणि एखादं समाज सुधारकांचं मार्केटमधलं पुस्तक वाचलं तरी पण बस आहे. म्हणजे जास्त पुस्तकं वाचू नका, कन्फ्युजन वाढत जातं आणि एक्स्ट्रा नॉलेज आणि ते नावं नवीन नवीन यायला लागतात. ते ठरलेले 1-2 पुस्तकं ठेवा तुमचे, जे तुम्हाला वाचायला पण सोपे वाटतात आणि आवडतात पण, आणि बस झालं. 2 पुस्तकं ठेवायचे, बाकी जास्त पुस्तकांच्या नादाला लागायचं नाही. येतील तितके येतील मार्क बघू म्हणायचं, बाकी सब्जेक्ट मध्ये कव्हर करा आणि चुका होऊ देऊ नका. फॉर एक्झाम्पल करंट अफेअरचं कसं होतं सर तुमचं?
करंट अफेअर मी असं काय थोडंफार हे करायचं मी. हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय. हा, आवाज येतोय ना? हा, येतोय आवाज येतोय, क्लिअर आहे एकदम. हा हा, करंट अफेअर्सच्या बाबतीत काय थोडंफार आपण अर्धा तासच दिला पाहिजे. जे आपण दररोजचे न्यूजपेपर वाचतो त्याला अर्धा तास, आणि तुम्ही जर इंग्लिश पेपर वाचताय तर त्याला एक अर्धा तास. 1 तासाच्या वर तुम्ही म्हणजे रेग्युलर अभ्यास करणाऱ्यांनी, म्हणजे जॉब करणारे त्यांनी तितकं देऊ शकत नाही. आणि आपण एखादं 2 जास्तीत जास्त अभिनव पब्लिकेशनचं तुम्ही वार्षिकी प्लस त्यांचं त्रैमासिक येते ते जास्तीत जास्त रिवाइज करा. आणि पृथ्वी वगैरे तुम्ही वाचताय तर त्याला थोडा वेळ जातो. इतकंच आहे की तुम्हाला इतकं येणार नाही. एक बस झालं एक. आणि अभिनव पब्लिकेशनचं वार्षिकी त्रैमासिक कंटिन्यू रिवाइज करा. आणि प्लस मध्ये तुम्हाला आणखी जर काही वाचायचं असेल ना, तर युनिक पब्लिकेशनचा देवा जाधव सरांचं वार्षिकी किंवा थोडे ते पुस्तक येतात ते छोटे छोटे असतात ते वाचून घ्या. बाकी तिच्या व्यतिरिक्त काही वाचू नका. समाधान मी तसंच केलेलं आहे. मी जास्त काही करंट अफेअर्स वाचलेलं नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. कुणाला काय विचारायचंय? हॅलो. हॅलो हा सर, सर. तुम्ही आता जर सांगितलं ना की तुम्ही नोट्स काढलेल्या होत्या, मग ते जे तुम्ही कीवर्ड्स म्हणजे कीवर्ड्स टाईप नोट डाऊन करत होता ना, तर ते कीवर्ड्स तुम्ही एलिब्रेट करू शकाल का, म्हणजे कशा टाईप मध्ये? आता आपण मूलभूत अधिकार घेऊया पॉलिटीचच, की फक्त म्हणजे तुम्ही वहीत लिहिताना ना पूर्ण कलम लिहायचे नाहीत. आपण जे कलम लिहितो ना, आता आर्टिकल लिहिलं 14, तिच्या पुढे म्हणजे भेदभाव इतकंच लिहून ठेवायचं. आर्टिकल 16 सार्वजनिक सेवा इतकंच लिहून ठेवायचं. म्हणजे तिच्यातला एखादा शब्द, मग 21 आहे शिक्षण लिहायचं, तर ते शिक्षण किती आहे त्याचं ते आपल्याला आठवलं पाहिजे. 0 ते 6, 6 ते 14, 6 ते 14, 0 ते 6 45 असं, म्हणजे शब्द एकच, म्हणजे आर्टिकल 14 शब्द एकच. आता भूगोलच्या बाबतीत तुम्ही लेणी लिहा, लेणी वाचताय तर फक्त ते नाशिकचं लिहिलायत ना लिहायचं. मग ते नागपूर पण होऊ शकते, नाशिक पण होऊ शकते, परंतु ती लेणी पुल्लर लेणी नागपूरमध्येच आहे हे तुम्हाला आठवलं पाहिजे. नंतर तुमचं ते नाशिक का नागपूर ह्या कन्फ्युजन मध्ये तुमचं कन्फर्म होऊन जाईल आणि ते पाठ पण होऊन जातं. आता खरोसा लेणी लातूर लिहा आणि 2 फाटे पाडून ठेवा की 2 लेणी आहेत बाबा लातूरमध्ये. ते ख आणि हत्ती ह असं म्हणजे शब्द लिहायचे. ते डोक्यावर जास्त ताण येतं नोट्स वाचते आणि ते छोट्या लिहायच्या, अख्या भल्या मोठ्या लिहून ठेवायचं नाही. मी तसं ट्राय केलेलं होतं, त्याच्यामुळे ते जास्त पाठांतर व्हायचं. आणि हे जास्त काय सगळ्या विषयाच्या बाबतीत करत बसू नका. जास्तीत जास्त तुम्ही पुस्तक रिवाइज करा आणि ते ठरलेले जे तुम्हाला आठवत नाहीत ना त्यांचे कीवर्ड लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. निलेश जाधव. आणि निलेश दुसरा जाधव. हा, शुभम बोला. हाय सर, आणि दुसरं असं की इंग्लिश ग्रामर मी लास्ट टाइम वाचलेलं होतं, तर इंग्लिश ग्रामर साठी मग ते रूल्स भरपूर त्यामध्ये आहेत, तर त्याच्या संबंधी आपण कसं, म्हणजे त्याची एक सेपरेट नोट्स बनवाव्या का? आणि ते रूल्स खूप डिफिकल्ट वाटतात, खूप किचकट वाटतात. प्रश्न सोडवायचे. प्रश्न सोडवत तुम्ही जे आता बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचताय ना, तर त्या पाठीमागे खूप प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न सोडवायचा आणि अगोदर तुम्ही पहिल्या पेज पासून शेवटपर्यंत पुस्तक वाचून घ्या. त्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवा आणि वापस यायचं की आपला हा प्रश्न का चुकला, हे प्रश्न कोणत्या रूल्स नुसार तयार झालेला आहे. म्हणजे हेच म्हणजे तुम्ही अगोदर प्रश्न ते का चुकला कोणत्या रूल नुसार आहे तसं ट्राय करा. मग तुम्हाला ते प्रश्न आठवायला लागतील. तुम्ही जास्त प्रश्न सोडवा, आयोगाचे पण आणि त्या पुस्तकाच्या पाठीमागे दिलेले पण. आणि जिथे तुम्हाला पार्लन्सरी मध्ये किंवा मग SSC चे प्रश्न असतील, इंग्लिशचे होता येईल तुम्ही जास्त प्रश्न सोडवा. 1-2 वेळेस तुम्ही पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर त्यानुसार तुमचे सूत्र आपोआप म्हणजे जे नियम आहेत ते आठवून राहतात आपोआप. फक्त प्रश्नावर टार्गेट ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला काय विचारायचं अजून? हँड रेज करू शकता. कुणाला काय क्वेश्चन असेल तर विचारा, अदरवाईज आपण SN बोला. SN. हॅलो. हा, बोला. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. सर, एसी रायटिंग मध्ये खूप प्रॉब्लेम जाते, म्हणजे कसं ते स्पीड वगैरे कसं वाढवायची आणि बुक्स कुठले वापरायचे ते सांगा थोडा. ओके, मी सांगूया माझी सर. हा, चालेल. मी हा. एक सजेस्ट करेल. पालनसुरीमध्ये इंग्लिशच्या बाबतीत हे पण दिलेले आहेत, एसे पण दिलेले आहेत आणि प्रिसाइज रायटिंग ते दिलेलं आहे सगळं. ते एक वेळेस Yes. त्याच्यात 50 एक
म्हणजे एसे दिलेले आहेत इंग्लिशचे. मराठीचं तर काय तुम्ही लिहू शकता सगळं. त्याच्यातले थोडं त्याच्यामध्ये अगोदर दिलेलं असते की तुम्ही कसं चालू करायला पाहिजे एसे, आणि त्याच्यानंतर एसे दिलेला आहे. ते तुम्ही 50 वाचन करा आणि त्याच्यात दिलेल्या टॉपिकचं प्रॅक्टिस करा आणि ट्राय करायचं की बाबा तिथं काय दिलंय आणि आपण काय लिहिलंय. तुमचं 1 पेजेसचं पण आलं तर चालेल सुरुवातीला, कारण माझं तसं झालं. मी 1 पेज अर्धा पेज इतकं सुरुवात केलेली होती आणि नंतर त्या थोडं 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 वाढत जातं. तुम्ही ते पालनसुरीचं थोडं हे करा, वाचन करा आणि तिच्यावरच लिहिण्याचा प्रयत्न करा तिथं तिथं दिलेल्या टॉपिक वरती. चोबे सर. ठीक आहे, सरांनी सांगितलं तेच पाल आणि सुरी तुम्ही त्यात एसे बघून घ्या, 1-2 कोडचे बुकलेट बघून घ्या आणि मराठीसाठी पण आकाश लिगाडे सरांचं पुस्तक आणि मोरा वाळंबेमध्ये दिलेलं आहे. पण तुम्ही परीक्षेला जाण्या अगोदर 4-5 एसे, म्हणजे 8 ते 10 एसेचा ड्राफ्ट बनवणं आणि मिनिमम 4 ते 5 पेपर 3 तास टाइम लावून सोडवणं अपेक्षित आहे. ठीक आहे, अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणि काय आणि एक सांगेन की प्रत्येकाने जे मेन्सला आहेत ना, ज्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे बाबा, मी सांगतो म्हणजे खरं सांगतो की काही जणांना लिहिताच येत नाही. मी स्वतःला 4 पेजेस जर एसे लिहायला लावला ना तर मी लिहू शकत नाही, कारण आपले इंग्लिश लिमिटेशन्स आहेत. त्यांनी असं आपल्या इन्नर व्हॉइसनं त्या 50 पैकी 2-3 एसे पाठ करण्याचा प्रयत्न करा किंवा ते जास्तीत जास्त वाचा. त्याच्यातला एखादा आला तर ना तुम्ही लिहू शकता. आणि आतापर्यंत म्हणजे 8-9 वर्षामध्ये एमपीएससीच्या की पालनसुरीतला म्हणजे 2 टॉपिक येतात ना आपल्या राज्यसेवेला, त्यापैकी 1 टॉपिक पालनसुरीमध्ये असतोच. त्यामुळे ते 50 आहेत ना, तुम्ही ते जास्तीत जास्त टाइमपास म्हणून वाचा, कारण तुम्हाला ते एसे लिहिण्यासाठी एक कन्सेप्ट डोक्यामध्ये असेल आणि वाचल्यासारखं वाटेल आणि ते वाचलेलं तुम्ही लिहून याल. प्रत्येक वेळेस त्यामधलं येतच. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन कोणाला काय असेल तर विचारा, अदरवाईज आपण थांबूया आता. कोणाला काय क्वेश्चन विचारायचं आहे? बऱ्यापैकी गोष्टी सरांनी क्लिअर केलेल्या आहेत आणि आपल्या मागच्या संडेला पण अभिनव सरांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या होत्या. जर तुम्हाला एएसओ बद्दल काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता अजून, किंवा कंबाईन प्रिलिम्स बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल, काही डाऊट असेल तर विचारा, म्हणजे गोष्टी क्लिअर होतील. आणि अजून एक क्वेश्चन आहे माझी सर, ह्या वर्षी कंबाईनच्या परीक्षा प्रिलिम्ससाठी करंटचा अभ्यास काय करायला पाहिजे आणि कुठपर्यंत करायला पाहिजे? करंटचा एक इयरबुक 2020चं आणि 2021चं एप्रिल पर्यंत केलं तर बस आहे. त्यापेक्षा जास्त करायची काही गरज नाही. ओके ओके. अजून कुणाला काय क्वेश्चन? कुणाला काय क्वेश्चन असेल तर विचारू शकता. ठीक आहे, फक्त अभ्यास करत राहा. अभ्यास, रिव्हिजन हेच टार्गेट ठेवा. हो, पोस्ट निघून जाईल कोणती ना कोणती. ओव्हरऑल आपल्याला आज समजलं की तुम्ही एकाच एक्झामवरती फोकस करणं अपेक्षित आहे. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठल्या फायनान्शियल कंडिशन मध्ये येता, काहीच मॅटर करत नाही. फक्त आणि फक्त तुम्ही अभ्यास जर करत असाल, फक्त तुम्ही एवढा अभ्यासामध्ये बिझी ठेवा की तुमच्या डोक्यात प्लॅन बी नावाची गोष्ट सुद्धा येऊ नये. ठीक आहे, तर ओव्हरऑल यामध्ये सर तुम्ही कन्क्लुडिंग करायचं असेल तर तुम्ही कन्क्लूड करा. अदरवाईज आपण एक 5 मिनिट तुम्हाला काय आजच्या लेक्चर बद्दल ओव्हरऑल सांगायचं असेल तर सांगा. की बाबा प्रत्येकाने अगोदर सगळ्यात आपल्याला 1 ते 2 वर्षामध्ये, दुसऱ्या वर्षामध्ये ना मी हे बी प्लॅनचे वगैरे प्लॅन बी वाले आहेत ना त्यांना सांगत होतो की तुम्ही पहिल्या वर्षी प्री निघाले नाही, ठीक आहे. दुसऱ्या वर्षी तुम्ही म्हणजे ग्रुप सी जास्तीत जास्त त्याच्यात त्या तरी मेन्सला तुम्ही असले पाहिजेत, म्हणजे तुम्ही प्री क्रॅक करणारे असावे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या वर्षी कोणती ना कोणती मेन्स देताय, त्याच्यामध्ये थोडे कमी मार्क येत आहेत, त्यांनी अभ्यास कंटिन्यू आणि फोकस ठेवला पाहिजे. आणि ज्यांना दुसऱ्या तिसऱ्याच वर्षी जर प्री निघत नसेल ना, त्यांनी प्लॅन बी चा विचार करा किंवा स्वतःला जास्त फोकस करा की आपलं काय चुकतंय ते पण पहा. आणि अभ्यासाच्या बाबतीत असेल ना तर राज्यसेवा कट ऑफच्या बाउंड्रीवर असणाऱ्यांनी जास्तीत जास्त मन लावून अभ्यास करा, कारण त्यांचीच पदं निघणार आहेत. म्हणजे जे पहिले दुसरे येतात ना ते कटावर असणारे पण खूप वेळेस असतात की मी कटावर होतो आणि मी खूप अभ्यास केला निघाला, असेच उदाहरणं खूप भेटतात. कटावर आहात तर जास्त काळजी करू नका, तुम्ही जास्त फोकस अभ्यासावर करा. सिलेबस जास्तीत जास्त रिवाइज करा, त्यानंतर प्रिव्हियस इयर रिवाइज करा आणि ठरलेले बुक्स, म्हणजे जास्त बुक्स तुम्ही त्यावेळेसच वाचा ज्यावेळेस तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर झालेला असेल, कारण तुम्ही प्रत्येकाला टच केलाय. त्यानंतर तुम्ही ऍडिशनल बुक्स ऍड करा, त्याच्यापेक्षा जास्त काही करू नका. आणि कंबाईनचा म्हणत असाल तर तुमचा राज्यसेवा मेन्सचा अभ्यास जर चांगला झाला तर तुम्हाला आपोआपच कंबाईन प्री निघणार आहे. फक्त प्रीच्या अगोदर थोडे पाठांतर
आणि स्पीड मेंटेन करण्यासाठी प्रिव्हियस किंवा क्लासच्या टेस्ट सिरीज सोडवा आणि करंट अफेअर्स थोडं न्यूमरिकल टाईप करून घ्या. राज्यसेवेचं करंट आणि कंबाईनचं करंट वेगळं आहे. करंटला आपण जास्त वाचत बसू नका, कमी पुस्तकं ते जास्त रिवाईज करा आणि इतिहासला पण कमीच रिवाईज, भूगोलला पण कमी बुक पर जास्त रिवाईज ठेवा आणि तुमची स्पीड मेंटेन करा कंबाईनसाठी. आणि मेन्सला पण तसंच आहे, तुमची स्पीड आणि फोकस पूर्ण राज्यसेवा मेन्सवर असू द्या. आणि तुम्ही राज्यसेवा मेन्सला आहात आता आणि तुम्हाला कंबाईन पण फोकस करायचे आहे तर तुम्ही जास्त इंग्लिश मराठी करा. बाकीचे जे दोन्हीकडे कॉमन आहेत, महाराष्ट्र इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, हे आता करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जर पास झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही HRSRD केलं तरी पण चालेल, किंवा एक वेळेस टच करून ठेवा आणि नंतर तुम्ही जास्त फोकस करून अभ्यास द्या. बस. पुढचा क्वेश्चन होता, एक क्वेश्चन होता की तुमची सीसॅटची स्ट्रॅटेजी कशी होती आणि सीसॅटला तुम्ही स्कोर कसा वाढवला, आणि मग मुलांचं म्हणणं आहे की मार्केटमध्ये कुठला एखादा क्लास आहे का जो तुम्ही सुचवू शकाल की सीसॅटसाठी चांगला आहे. क्लास साठी क्लास नाही, स्वतःचा क्लास स्वतःच घ्यावा लागतो, बरोबर, त्याशिवाय सीसॅट होत नाही. ठीक आहे. म्हणजे इतकं बसायला पाहिजे ना आपण. नाही, जी प्रीच्या अगोदर ना 1-1.5 महिना तरी, म्हणजे 50-50% जोपर्यंत वेळ देत नाही ना आपण GS आणि सीसॅटला, तोपर्यंत सीसॅटचं मार्कच वाढवू शकत नाही. इतकं तर फिक्स आहे. आणि त्यातल्या त्यात 50% म्हणजे 5-6 तास वेळ देतोय सीसॅटला आणि त्यामध्ये मी गणित आणि बुद्धिमत्ता घेऊन बसतोय 4 तास, तरी सुद्धा मग मार्क वाढणार नाहीत, कारण सीसॅट म्हणजे गणित बुद्धिमत्ता हे नाहीच. सीसॅट आणि कॉम्प्रिहेन्शन खूप महत्वाचं आहे आणि ते आयोगाच्या प्रश्नपत्रिकांनीच कॉम्प्रिहेन्शन वाढू शकतं. आणि तेच तुम्ही जितकं डिकोडेड करण्याचा प्रयत्न कराल ना आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कॉम्प्रिहेन्शनचे, तितकं तुम्हाला फायद्याचं होतं आणि ते आपोआप पुढच्या मार्कमध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला समजायला लागतं की माझे मार्क आपोआप वाढलेलेच आहेत. कारण मला आयोग थोडाफार समजलेला आहे आणि थोडाफारच आयोग समजायचा असतो, त्यानुसार तुम्हाला आपोआप मार्क येतात. आणि प्लस दुसरं की मॅथ आणि रिझनिंगचा विचार केला ना तर ते आतापर्यंतचे सगळे पेपर मिळून एक 70-80 प्रकारचे प्रश्न आलेले असतात, म्हणजे टाईप सगळे ह्याच्यातले, म्हणजे काळकामधले 2-3 प्रकारचे, बैठक व्यवस्था आहे, वेगवेगळ्या सिनॉलॉजिझम ते दिलेलं आहे ते सगळ्यामधले, आणि ते तुमचे इतकं व्यवस्थित कव्हर होतं ना त्याच्यातच ट्रिक बनतात आणि तेच रिपीट झालेलं दिसतात पुढच्या पेपरमध्ये. त्याच्यामुळं आयोगाचे स्वतःचा क्लास स्वतः घेणं हे सीसॅट मध्ये मार्क वाढायचं क्लास आहे, दुसरा क्लास कोणता नाही आणि कोणाचे टेस्ट सिरीज पण नाही, म्हणजे आयोगाचे कॉम्प्रिहेन्शनचं दिलेले, म्हणजे आयोगाच्या पेपर्स मधलं कॉम्प्रिहेन्शन आणि आयोगाचेच गणित आणि त्या गणिताला अनुसरून बाकीची थोडीफार प्रॅक्टिस करणं, एवढंच सीसॅट आहे. याच्यापेक्षा मोठं सीसॅट नसतं. ठीक आहे. आणि सीसॅटला एकमेव सोल्युशन आहे, स्वतः प्रॅक्टिस करणं. ठीक आहे. आणि तुम्हाला जर करायचं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं मॅक्झिमम अनालिसिस करा, तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळून जाईल. माधुरी मॅडम, तुम्हाला काय क्वेश्चन विचारायचे का? हॅलो, दीपक तरवडे. हॅलो. हॅलो. हा बोला. शुभम. हा सर, रिव्हिजन स्ट्रॅटर्जी आपली कशी असली पाहिजे आणि रिव्हिजनला आपण मग तुम्ही कसं केलेलं, म्हणजे तुम्ही डेली शेड्यूल मध्ये वेळ देत होता की आठवड्यातनं तो झालेला सब्जेक्ट तुम्ही रिवाइज करत होता, कसं करत होता? म्हणजे कंबाईन आणि राज्यसेवा प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं आहे. जर तुम्ही राज्यसेवा मेन्सला असाल ना तर तुमचे 2 पेपर तुमचे दररोज, म्हणजे एक वेळेस पहिल्या रिडिंगला तुमचे पेपर 1, 2, 3, 4 होतोय असं वाचून घ्या. त्यानंतर मग तुमचे जे सेकंड रिडिंग असेल ना त्यावेळेस 2-2 पेपर झाले पाहिजेत, पहिल्या हाफ मध्ये वेगळा आणि दुसऱ्या हाफ मध्ये वेगळा, असा असला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला मग परीक्षेच्या अगोदर इंग्लिश मराठी पण आहे, ते जास्त फोकस करावं लागतं. आणि त्यानंतर तुमचं GS पण कंटिन्यू करावं लागतो. आणि कंबाईनचं जर म्हणायला लागलं ना तर तुम्हाला पुस्तक जास्त आणि आपले जे छोट्या नोट्स काढून ठेवल्या जातात त्याचं रिवाइज करावं लागतं. आणि तुम्हाला 2-3 सब्जेक्ट मेन्सच्या वेळेस तरी कंबाईनचं 2-3 सब्जेक्ट म्हणजे ते ठरलेले छोटे छोटे टॉपिक आहेत आणि ते वाचून तुम्हाला 1-2 दिवसामध्ये, म्हणजे शेवटचा जो आठवडा असतो ना कंबाईनच्या प्री मेन्स आणि राज्यसेवेच्या बाबतीत, तर तुमचे सगळे बुक्स रिवाइज झालेले असावं लागतं. ते तुम्हाला आता कसं करायचं ते प्रत्येकानं स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करायची. आता मी कसं की शेवटचे आहे बाबा माझं आता कंबाईनचे प्री येणार आहे, तर मग सोमवारी हिस्ट्री वाचून घ्या, मंगळवारी हिस्ट्री पूर्ण, म्हणजे ते मी कशातनंही वाचेन
तर हिस्ट्री माझी पूर्ण झाली पाहिजे, हे टार्गेट असलं पाहिजे. मी बुक वाचेन, 11वीचं पुस्तक म्हणजे वाचण्याचा प्रयत्न करेल, किंवा मी काढलेले नोट्स किंवा आयोगाचे प्रश्न सोडवेन, की त्या दिवशी माझं पूर्ण हिस्ट्री झालं पाहिजे, हे टार्गेट असलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं भूगोल आहे, तिसऱ्या दिवशी माझं विज्ञान आहे, चौथ्या दिवशी अर्थशास्त्र आहे, आणि 5व्या दिवशी एक ठेवा की शेवटच्या दिवशी तुमचं करंट आलं पाहिजे आणि तिच्या अगोदर तुमचं क्वालिटी आलं पाहिजे. हे तुमचं म्हणजे मार्क देणार आहेत, कारण आत्ताच वाचलेलं राहते, ते फायद्याचं होते तुम्हाला. म्हणजे राज्यघटना कसं जास्तीत जास्त रिवाईज झाली पाहिजे, तर तुमची कमांड येते. त्यामुळे परीक्षेच्या 2 दिवस अगोदर राज्यघटना वाचून घ्यायची, किंवा तुमचे जे नोट्स काढलेले आहेत किंवा छोट्या नोट्स आहेत किंवा तुम्ही पुस्तकामध्ये अंडरलाईन केलेलं आहे ते पण वाचलं तरी चालते. असं स्पेसिफिक नाही की तुम्ही पूर्ण पुस्तकच वाचलं पाहिजे आणि स्वतःच्या नोट्सच काढलेले असले पाहिजेत, असं पण नाही. तुम्ही अंडरलाईन केलेलं पण पाहिलात ना, तर तुम्हाला पूर्ण म्हणजे पुस्तक रिवाईज केल्यासारखं वाटतं, आणि तेच कॉन्फिडन्स असतो. आणि शेवटच्या 6 दिवसामध्ये, म्हणजे ते रविवारी पेपर आहे आणि शनिवारपर्यंत तुमचे सगळे जितके तुम्ही विचार केला होता तुमच्या म्हणजे प्लॅन मध्ये होते की हे मी पुस्तक वाचणार आहे, ते जर पाहून झालेले असतील तर तुमचा इतका कॉन्फिडन्स असतो की माझं सगळं वाचन झालेलं आहे. आणि तोच कॉन्फिडन्स तुमचा मार्क आणि पेपरमध्ये एक वेगळं तुमचं हे देऊन जातं की आउटपुट येतच चांगल्या पद्धतीनं. तर तुम्ही ते शेवटच्या आठवड्याचं सांगितलं मी तुम्हाला, की प्रत्येक दिवशी प्रत्येक पेपर वाचून झालेला पाहिजे, आणि तुमच्या स्वतःच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच वाचल्या तरी पण चालतात. हे तुम्ही काय वाचताय हे महत्वाचं नाही, परंतु तुम्ही ते एक एक दिवसामध्ये तुमचे कंप्लीट झालं पाहिजे, हे टार्गेट ठेवा शेवटच्या दिवशी. हा हॅलो सर. हा बोला. हा हॅलो. हा बोला, येतोय आवाज. हॅलो. हा बोला मॅडम. हां सर, मला सीसॅटचं विचारायचं होतं. सीसॅटला टेम्परामेंट कसं मेंटेन ठेवायचं? कारण एवढं आपण तयारी केलेली असते आणि मग ऐन परीक्षेच्या वेळेस स्कोर येत नाही. म्हणजे एक्झामच्या वेळेस थोडंसं टेन्शन आलेलं असतं, सगळ्या गोष्टी असतात आणि मग संधी निघून गेल्यावर मग कळतं, अरे आपली संधी निघून गेली आणि हे करायला पाहिजे होतं, असं वागायला पाहिजे होतं, असं. त्या दिवशी ते निघून गेल्यानंतर, टाईम निघून गेल्यानंतर होतं तसं. ते तुमच्या बाबतीत झालेलं आहे का? आणि मग तुम्ही त्याला नेक्स्ट अटेम्प्टमध्ये कसं हँडल केलं वगैरे? माझं 16च्या वेळेस तसं झालेलं होतं की मी फोकस केलं नाही. 17च्या वेळेस थोडी ट्राय केली. 18-19ला म्हणजे 17च्या प्रीला मला किती 98 काहीतरी का 97 असं काहीतरी मार्क होते सीसॅटला, आणि ते 1-2 मार्कनं म्हणजे मेन्सला बसलं नव्हतं 17च्या वेळेस. 18 मग ते असं थोडी ट्राय केलं असतं. म्हणजे 16-17 मी पूर्ण सीसॅट म्हणजे मॅथ आणि रिजनिंग हेच करत होतो, आणि 125 मार्क मी विचारच नाही, डायरेक्ट पेपरमध्ये सोडवणं हे स्ट्रॅटेजी होती. परंतु मला त्यावेळेस समजलं की बाबा आपल्याला 125 मार्क आहेत कॉम्प्रिहेन्शनला उतार्यावर, आणि ते आपल्याला टार्गेट केलं पाहिजे. मग पहिला हात तुमचा आता ह्या वेळेस समजलं ना आपल्याला की आपलं चुकलेलं आहे. आपलं परीक्षेमध्ये आता स्वतःचे अनुभव स्वतःलाच माहित असतात की माझं उतारे सोडवताना काय प्रॉब्लेम होतो, मॅथच्या वेळेस काय किती म्हणजे विकेट पडतात माझे, कोणतं सोडू, हे येईल का ते नाही, सिलेक्शन मध्ये माझा प्रॉब्लेम होतोय, उतारे सोडवताना मला कोणते अवघड जातात, हे मार्गदर्शकापेक्षा स्वतःलाच माहित असतं की स्वतः विचारायचं, स्वतःच अकॅडमी घ्यायची स्वतःची की हे पॅसेज सोडवते वेळेस आयोगाचे मला काय प्रॉब्लेम होतोय, मी याच्यावर कसं म्हणजे विचार करायला हवा होता. आणि मार्केटमध्ये 1-2 पुस्तकं आहेत एक्सप्लेन केलेले, ते वाचून घ्यायचे, त्यांचे काय स्ट्रॅटेजी आहे, त्यांनी उत्तर कसं दिलेलं आहे आणि मी उत्तर कसं शोधतोय उतार्यामध्ये, हे थोडं चेक करून घ्यायचं. तुमचं आपोआप म्हणजे त्याच्यामध्ये प्रिपरेशन चांगलं होईल आणि त्याचा फायदा होईल. आणि चोबे सर, तुम्ही सीसॅट बद्दल चांगलं सांगू शकता, तुम्ही सांगून घे, थोडं सांगा. हा, ऍक्च्युली सीसॅट बद्दल बघा, तुम्ही टेम्परामेंटचं म्हणताय ना, तर टेम्परामेंट हे तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसनच बिल्ड करता येतं. माझा अनुभव सांगतो, 2016-17ला मला पर्सनली खूप कमी मार्क होते, पण 2018ला मी आयोगाचे पेपर्स 2013 ते 2017चे झेरॉक्स काढून आणले. 3 वेळा ते पेपर टाइम लावून सोडवले होते. प्रत्येक वेळी असा एक्झामचा टाइम आहे असा मी घड्याळामध्ये 3 वाजवायचो. मॉर्निंग सेशनला मी अभ्यासाला गेलो का 3 वाजवायचो घड्याळामध्ये, आणि आयोगाचा पेपर चालू झालाय असं मी प्रॅक्टिस करायचो. त्या वर्षी मी आयोगाचे पेपर 3 वेळा सोडवले. प्रत्येक क्लासेस वेळेचे 3-3, 4-4 पेपर आणले, ते सोडवले. आणि मला वाटतं 2018च्या वेळी मी काहीतरी 30 ते 40 क्वेश्चन पेपर सोडवले होते. आणि मग त्याच्यानंतर कळलं की फक्त आयोगाचे पेपर जरी व्यवस्थित अनालिसिस केले, फक्त तुम्ही एक काळजी घेणं गरजेचं आहे की एक्झामच्या अगोदर 1 महिना
कुठल्याही क्लासेसच्या पेपरला हात लावायचा नाही. फक्त आयोगाचे पेपर दर बुधवारी दर रविवारी आठवड्यातनं 2 पेपर सॉल्व्ह करायचा आणि बाय डिफॉल्ट मग तुमचं ते टेम्परामेंट बिल्ड होतं. परत एक गोष्ट सांगतो, आत्तापर्यंत मी जेवढ्या प्रिलिम्स दिल्या त्याच्यामध्ये मला ज्यावेळेस पहिल्यांदा अभ्यास प्रिलिम्स दिली त्यावेळेस रात्री 2-3 वाजेपर्यंत झोप नाही लागली आणि दुसऱ्या दिवशी मी त्याचं टेन्शन घेतलं की यार माझी झोपच झाली नाही. त्याच्यानंतरही 2-3 प्रिलिम्सला सेम किस्सा झाला, पण मी स्वतःला सांगितलं की यार मी माझ्या अभ्यासाबद्दल सिरियस आहे, मला झोप कसं काय लागू शकते, कारण मी खूप सिरियस आहे, मी खूप सिन्सिअरली अभ्यास केलाय. आणि मी स्वतःला सांगितलं भले माझी झोप नाही झाली तरी चालेल, पण मी त्या 2 तासामध्ये माझा बेस्ट देणार. आणि मग जे लोक सिन्सिअरली अभ्यास करत असतात, जे स्वतःच्या अभ्यासाबद्दल खूप सिरियस असतात, त्या लोकांना नाही झोप लागत. फक्त त्या 2 तासांमध्ये तुम्ही तुमचं टेम्परामेंट हलवू न द्यायला पाहिजे. आणि टेम्परामेंट बिल्ड करण्यासाठी एकच गोष्ट हेल्पफुल ठरते, खूप सारी प्रॅक्टिस करायची, खूप सारे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला पासच व्हायचंय, आयुष्यात च लावायचं नाही. तुम्ही जर बनले का मला ह्यावेळी पासच व्हायचंय, मग नाही पास होणं लय अवघड जातं. रिलॅक्स माइंडनं जावा, तुम्ही तुमचा बेस्ट द्या त्या 2 तासामध्ये. त्याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही फक्त चांगली प्रॅक्टिस करू शकता, त्या 2 तासामध्ये तुमचा बेस्ट देऊ शकता. याच्या पलीकडे आपल्या हातात गोष्टी नसतात. तुम्ही जर रिझल्टची काळजी करत बसला, यार माझा हा क्वेश्चन सुटला आता माझं 1 मार्कानं जातं का, नाही, त्या 2 तासामध्ये फक्त पेपरवरती फोकस करा, बाय डिफॉल्ट तुमचा रिझल्ट येऊन जाईल. आणि ही प्रोसेस आहे. पहिल्या अटेम्प्टला टेम्परामेंट खूप कमी असतं, दुसऱ्या अटेम्प्टला ते थोडंसं बिल्ड होतं, तिसऱ्या अटेम्प्टला थोडंसं अजून व्यवस्थित होतं. आणि काही लोकांचं पहिल्या अटेम्प्टलाच त्यांना काही टेन्शन नसतं, जिकडं काय होईल ते होईल, ते पेपरला जातात आणि त्यांचा रिझल्ट पण येऊन जातो. तुम्ही रिझल्टची काळजी करू नका, तुम्ही परीक्षेची डिमांड फुलफिल करण्याचा प्रयत्न करा. आपण उलट करतो, आपण रिझल्टची काळजी करतो आणि अभ्यास बाजूला ठेवून देतो. अभ्यासाची काळजी करा, रिझल्ट बाय डिफॉल्ट येईल. आणि जर तुम्ही रिझल्टची काळजी केली तर रिझल्ट नाही येणार. ठीक आहे. आणि ही प्रोसेस आहे, ही प्रोसेसचा भाग तुम्ही बना. आयोगाचा पेपर 3 ते 5 वाजता ह्या टायमिंगला असतो ना, तर तुम्ही त्याच्या अगोदर 30-40 पेपर 3 ते 5 ह्या टायमिंगमध्ये बसून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. मग त्या दिवशी तुम्हाला वेगळं काय वाटणारच नाही की यार आज आयोगाचा पेपर आहे. जस्ट तुम्ही एक पेपर द्यायला चाललेत, जा, द्या आणि रिटर्न या. ओके सर, थँक्यू. ओके ओके ओके. हा हॅलो सर, तुम्ही राज्यसेवा मेन्स मध्ये सर इंग्लिश आणि मराठी ऑब्जेक्टिव्हला कसं टार्गेट केलं होतं सर 18-19च्या मेन्स मध्ये? ये माझी सर. म्हणजे आपण आता बोललेलंच आहे ना की बाळासाहेब शिंदे सरांचं ग्रामर आणि पालनसुरीची व्होकॅब्युलरी हे जास्तीत जास्त रिवाइज करा, पाठ करा आणि आयोगाचे प्रश्न सोडवा. प्लस मोरा वाळंबे सरांचं मराठीचं पुस्तक आहे आणि त्यांचं शब्दधन म्हणून ते शब्दार्थाचं पुस्तक आहे, हेच जास्त वेळेस रिवाइज करा आणि आयोगाचे प्रश्न सोडवा. याच्या व्यतिरिक्त जास्त करण्याचं काही भानगडीत पडू पण नका आणि तितका वेळ पण नाही आपल्याकडे. हेच रिपीट करा. तुम्हाला कंबाईनला पण राज्यसेवेला ग्रुप सीला प्रत्येक एक्झामला तुम्हाला यातनच करायचं आहे, यातनच प्रश्न येणार आहेत आणि टॉपर पण हेच वाटतं, तुम्ही पण हेच वाचा. जास्त काही वेगळं करू नका, बस इतकंच. किती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले होते सर तुम्ही मेन्सच्या अगोदर, राज्यसेवा मेन्सच्या अगोदर ऑब्जेक्टिव्हचे? ऑब्जेक्टिव्हचे 1-2 ऑब्जेक्टिव्हचे 1-2च केलेले होते, फक्त आयोगाचे जास्त वाचलेलं होतं. आयोगाचाच ट्राय केला, क्लासचे वगैरे आम्ही काही जास्त सोडवलं नव्हतं. 1-2च प्रश्नपत्रिका त्याच्या ट्राय केलेल्या होत्या. कारण सुरुवात असेल तर 1-2 प्रश्न सोडून पहा, की त्याच्यापेक्षा जास्त पण प्रश्नपत्रिका क्लासच्या सोडून पाहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कारण त्यामुळं एक वेळेचं हे होतं की 1 तासामध्ये आपल्याला सोडवायचं आहे, प्रॅक्टिस होते. त्यामुळं क्लासचे प्रश्नपत्रिका सोडवा तुम्ही, फायदाच आहे. आणि आयोगाचे बॅक इयरचे क्वेश्चन पण तुम्ही रिवाइज करा. ओके, थँक्यू सर. अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. झालेत वाटतं. बऱ्यापैकी क्वेश्चन झालेले आहेत. जरी कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. अदरवाईज आपण कन्क्लूड करूया की बऱ्यापैकी तुमचे आज डाऊट क्लिअर झालेत. एका एक्झामवरती फोकस करा आणि अभ्यास चालू राहू द्या. लवकरच आयोगाच्या डेट सुद्धा येतील. फक्त तुम्ही डेटचा विचार न करता अभ्यासावरती फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी माझी सरांनी वेळात वेळ काढून आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लाभलं, याच्याबद्दल मी सरांचा आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगले क्वालिटी क्वेश्चन आज विचारले, त्याच्याबद्दल तुमचंही सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मी इथं सर्वांची रजा घेतो. थँक्यू वन अँड ऑल.